हल्ली आमच्या वयाच्या मुलांना पण जे म्हणजे अर्ली 30s मध्ये आहेत त्यांना पण हे पाठीचे दुखणी आहेत, मानेची दुखणी आहेत, हे सगळे एकदम नवीन यायला लागलंय. तर ती एकदम आत्ता अचानक वाढण्याचं काय कारण दिसतंय? एव्होल्युशन आणि एन्व्हायरमेंट ह्यांच्यामधला गॅप खूपच कमी राहिलेला आहे. आत्ता मागच्या 100 वर्षांपासूनच आपण बसून काम करायला म्हणजे आपली शरीर रचना ह्याच्यासाठी बनलेलीच नाही आहे. म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो की अरे आपल्याला पाठ का दुखते, जो कोणी 2 पायांवर उभा राहिला की त्याला पाठदुखी होणारच आहे, आयुष्यात कधीतरी होणार. की बायका खूप सारं योगासनं करत राहतात कारण की त्या ऑलरेडी फ्लेक्सिबल असतात, तर त्यांना योगासनं बरे वाटतात, ते करत राहतात योगासन. आणि पुरुषांना स्ट्रेंथ म्हणजे मसल बिल्ड करणं सोपं जातं म्हणून ते करत राहतात आणि योगासन अवघड जातं. तर एक्झॅक्टली ऑपोजिट व्हायला पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये पोश्चर हे एक मिथक आहे. समजा तुमचे पाठीचे मसल्स तेवढे स्ट्रॉंग नाहीतच तर तुम्ही तो पोश्चर जास्त वेळ धरू शकत नाही. पोश्चर कसं ठेवताय त्यापेक्षा तुम्ही पोश्चर सारखे बदलताय का हेही महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही असं किती वेळ बसता, असं बसल्यावर थोड्या वेळाने मसल्स तर त्रासच होणार, मी थोडा स्लाउच होऊन बसतो, मी थोड्या वेळ इकडं होईल. सो शरीर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतं. कायरो प्रॅक्टिसनी पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी बरी होते का? फक्त पाठ मोडल्यामुळं की त्याला मॅन्युप्युलेशन म्हणतात, त्याच्यामुळं काही बरं होतं किंवा त्याच्यामुळं अलाइनमेंट बरी होती हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांनी कधी त्या अर्गोनॉमिक बेडवर कधी काही होतं का, किंवा जे काही ते त्यावेळेस ते सगळे झोपले, त्यांना किती पाठचे दुखणे होते किंवा मानेचे दुखणे होते? नाही. ते ज्यावेळेस आपल्या घरी येऊन आपल्या त्या अर्गोनॉमिक बेडवर झोपायला लागल्यावर त्यांना आता मान आणि पाठ दुखायला लागले. म्हणजे एवढे दिवस प्लस कॉटनच्या गाद्यांवर झोपून त्यांना कधीच काही त्रास झाला नाही. म्हणजे त्या कॉटनच्या गाद्या काही वाईट नव्हत्या, त्या चांगल्याच होत्या. सो मांसाहाराचा आणि आपल्या ऑर्थो हेल्थचा काही संबंध आहे का? हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुक्ष म्हणजेच टॅट्सच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आपण तुम्हाला माहिती आहे की टॅट्समध्ये आपण सगळे असे विषय घेतो जे लाईफस्टाईल रिलेटेड आहेत, मिलेनियल्सचे स्पेसिफिकली जे विषय आहेत ते सगळे घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आत्ता आपला सगळ्यांचा फेवरेट एक दुखणं आहे ते म्हणजे पाठ दुखणं. किंवा इन जनरल आपण सतत काहीतरी माझी पाठ दुखती आहे, कंबर दुखती आहे, मान दुखती आहे, मान लचकली आहे, माझा गुडघा दुखतो आहे, असं काही ना काहीतरी ह्या गोष्टी घडत जात आहेत. आणि आपल्याला लक्षात येतं की या लाईफस्टाईलमुळं आपले बरेचसे विषय, बरेचशी दुखणी ही संलग्न आहेत. ती कशामुळं होत आहेत नक्की? गुडघा कशामुळे दुखतो आहे, पाठ कशामुळे दुखते आहे, मान कशामुळे दुखते आहे, व व्यायाम करताना वजनं उचलायची का नाही उचलायची, का फक्त योगासनं करायची, हे खाल्ल्याने ते होतं, ते खाल्ल्याने हे होतं, नक्की काय होतं, या सगळ्या विषयांवरती गप्पा मारायला आज आपण आपल्या एका खास पाहुण्यांना बोलवलं आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर उदय पोटे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर ऑर्थोपेडिक स्पाईन सर्जन आहेत. सर गेली कित्येक वर्ष झालं या सगळ्या आपण मी जगाशी जे प्रॉब्लेम्स म्हणालो त्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती गेली कित्येक वर्ष काम करत आहेत. सो त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत यातलं खरं काय आहे, फॅक्ट्स काय आहेत, मिथ्स काय आहेत, आणि बेसिकली सगळ्या ज्या काही आपल्या शारीरिक दुखणं आहेत त्या दुखण्यांवरती आपण सरांशी गप्पा मारणार आहोत. येस, स्वागत आहे सर तुमचं. मला असं वाटतं आपण हळूहळू इतके पर्सनल टॉपिक्स घेत चाललोय, म्हणजे प्रॉपर पाठीच्या आणि दुखण्यांबद्दल बोलायला लागलोय. मला वाटतं दर आठवड्यात आमच्या ऑफिसमध्ये पण एक कुणीतरी असतंच की आज ना पाठ दुखती आहे, आज जरा मान धरली आहे वगैरे. हे इतकं रेग्युलर होत असतं आणि आज आपण त्याच्यावरच एपिसोड करतो. गेला आठवडाभर मी असा बघत होतो. नशीब आज तुला सरळ बघता येतंय. पण जोक्स अपार्ट, एक तर खूप हल्लीच्या काळात ना म्हणजे मला असं वाटतं की एक 10-1 वर्षापूर्वीपर्यंत साधारण 40-50 नंतर पाठीची दुखणी, मानेची दुखणी अशी असणारी लोक कॉमन होती. आणि मग काय, मग पट्टा लावायचा आणि हे करायचं ते करायचं असं बघायला मिळायचं. पण हल्ली आमच्या वयाच्या मुलांना पण जे म्हणजे अर्ली 30s मध्ये आहेत किंवा लेट 20s मध्ये आहेत त्यांना पण हे पाठीचे दुखणी आहेत, मानेची दुखणी आहेत, हे सगळे एकदम नवीन यायला लागले. आणि मग आता एकदम आपण कॉन्शियस व्हायला लागलो की मग या उशा वापरायच्या आणि मग हे करायचं, मग हे पोश्चर असं व्यवस्थित पाहिजे, मग खूप भीती वाटायला लागते. तर आत्ता या सगळ्या जे काही शारीरिक दुखणी जी दिसायला लागली, जी ऑर्थो रिलेटेड आहेत आपण असं म्हटलं, तर ती एकदम आत्ता अचानक वाढण्याचं काय कारण दिसतंय की इतक्या कमी वयात आत्ता ती दिसायला लागली आहेत? आता जे तुम्ही वयोगट सांगितलं की 20 ते 30, सो आता ह्या जनरेशनबद्दल बोलता, सो आपल्याला काय म्हणतात, जेन झीज म्हणतो. तर आता जेन झीज ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांच्यासमोर टी व्ही पण होता, त्यांच्यासमोर मोबाईल पण होता, त्यांच्यासाठी आउटडोअर गेम्स म्हणजे बाहेर खेळणारे
गोष्टी कमी होते, पण घरात जास्त ते खेळत होते. म्हणून झालं काय, तुमचा व्यायाम कमी पडला. व्यायाम कमी पडल्यामुळे तुमचे स्नायू सगळे वीक असतात. आणि हे लोक ज्यावेळेस आत्ता तासनतास बसायचे कामं करतायत किंवा दिवसभर खाली बघून काम करतायत, त्यावेळेस मग त्यांचे पाठ आणि मान ही सगळी दुखायला लागलेली आहे, कारण की त्यांच्या स्नायूंना त्यांनी कधी स्ट्रॉंग किंवा बळकट केलेलंच नाही. ओके. ज्या काही चुका तुम्ही लहानपणी केल्यात, हम्म. त्या सगळ्या चुका आता तिशीमध्ये समोर येणार. कारण तिशी म्हणजे एक असा वयोगट आहे जिथं बिल्डिंग कमी, पण आता इथून पुढे झीज जास्त होणार आहे. अच्छा. म्हणून तुम्ही वाढत्या वयात ज्यावेळेस व्यायामच केले नाही, त्यावेळेस तिशीच्या पुढे हे दुखणे सगळे समोर येणारच. वाव. म्हणून तुम्हाला आता हे 25च्या वर पण हे सगळे दुखणे दिसायला लागलेले आहेत. बरोबर. आणि आता सर आम्ही मिलेनियल्स जे आहेत आता काय बाबा 30 ते 45 वयोगटातले, त्यांनाही हे ज्या बऱ्यापैकी वाढलं आहे प्रमाण. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की लॅपटॉपसमोर काम करणं, मोबाईलसमोर काम करणं आणि सतत प्रवास, ह्या सगळ्या गोष्टींनी नक्की काय होतं? म्हणजे झीज झाली आहे मान्य, पण हे नक्की काय इम्पॅक्ट करते आपल्या शरीरावरती ज्याच्यामुळे दुखणी वाढली ती? ओके, आपण जर का माणसाचं शारीरिक रचना पाहिली तर आपण थोडंसं हिस्ट्रीमध्ये जाऊया. ज्यावेळेस माणूस 2 पायावर उभा राहायला लागला, हे झालं 60 लाख वर्षांपूर्वी. माणूस 2 पायांवर उभा राहायला लागला. तर 60 लाख वर्षांपासून ते आत्ता गेल्या 11,000 वर्षापर्यंत हा माणूस जंगलांमध्ये फिरून जनावरांना मारून खायचा किंवा मिळणाऱ्या निसर्गामध्ये जे काही फुलं, आपलं फ्रूट्स वगैरे फळं खायचा. तर ह्याच्यावर तो जगत होता. आणि त्याला 11,000 वर्षापूर्वी ही जाणीव झाली की अरे आपण शेती करू शकतो. मग त्याला शेती कळाली की आपण एका ठिकाणी राहून शेती करून पण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. मग हा 2 पायावर उभा राहणारा माणूस जो मागच्या 60 लाख वर्षांपासून फिरतोय, तो शेती करायला लागला. दगडं उचलून इकडे टाक, दगडं उचलून तिकडे टाक, आणि दिवसभर तेवढेच कामं करत होता. ते दगड तोडा, ती माती ओढा, हे कामं त्याच्या शरीराला वेळच नाही मिळाला. आपलं जे एव्होल्युशन आपण म्हणतो, एव्होल्युशन आणि एन्व्हायरमेंट ह्यांच्यामधला गॅप खूपच कमी राहिलेला आहे. म्हणजे आपलं एव्होल्युशन ह्या कामांसाठी बनलेलंच नव्हतं. म्हणजे आपली शरीररचना ह्या कामासाठी बनलेलीच नव्हती. आता ह्याच्याही पुढं आत्ता मागच्या 100 वर्षांपासूनच आपण बसून काम करायला लागलो. हो. म्हणजे आपली शरीररचना ह्याच्यासाठी बनलेलीच नाही आहे. म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो की अरे आपल्याला पाठ का दुखते, एक तर 2 पायांवर उभा राहिलो की जो कोणी 2 पायांवर उभा राहिला की त्याला पाठदुखी होणारच आहे, आयुष्यात कधीतरी होणार. त्याच्यानंतर उचलून टाकण्याची कामं, ओढण्याची कामं ही केली तर झीज होणार. ह्याला वेअर अँड टेअर म्हणतो, झीज तर होणार. आणि त्यात फक्त बसून राहिलो, आता मी बसलोय तर माझ्या मणक्यांवर प्रचंड जास्त वजन आलेलं आहे. कशावर बसलो मी? माझ्या मणक्यांवर बसलो. आपण माना हलवतो, माना खाली बघून बसलेला असतो. हे सगळं वेअर अँड टेअर किंवा झीज कुठं होणार आहे? हे मणक्यांमध्येच होणार आहे. आणि ह्याची दुखणेही वाढणार आहेत. म्हणून आत्ता तुम्हाला हे सगळं समोर दिसतंय आणि हे वाढलेलं दिसतंय, कारण की एव्होल्युशन आणि एन्व्हायरमेंट म्हणजे आपला जो आपण एक परिसर बनवलेला आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठा गॅप राहिलेला आहे. म्हणजे एव्होल्युशन ह्यापर्यंत पोचलेलाच नाही आहे. ह्या शरीररचनेला त्यांनी आपण बसण्यासाठी बनलेलंच नाही आहे आपलं शरीर. आपण झाड झालोत एका जागेवर, असं जसं झाड आहे 10-10, 12-12 तास एकाच जागेवर, तर तसं आपल्या शरीरासाठी नाही आहे. आपलं शरीर चालत फिरत राहण्यासाठी आहे. आणि मग स्वाभाविक आहे. त्याच्याचमुळे खरं तर जे आता आपण बैठी कामं करतो, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे बऱ्याच जणांची, त्याच्यामुळे येणारे हे उद्भवणारे त्रास आहेत. पण आत्ता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही OPD मध्ये तुमच्या बऱ्याचसे पेशंट्स बघता, त्यावेळेस काय पद्धतीच्या समस्या लोकांच्या जास्त दिसतात? म्हणजे काय पद्धतीची दुखणी जास्त दिसत आहेत हल्लीच्या काळामध्ये? कोणाची मान दुखते, मानेबरोबर त्यांच्या हातात पण दुखणं उतरतं, हातात मुंग्या येतात, किंवा कंबर दुखते, पाठ दुखते, पायांमध्ये मुंग्या येतात किंवा गुडघे दुखतात. हे साधारण बरेचसे पेशंट्समध्ये हे आम्हाला कंप्लेंट्स येतात. तर सर्वात जास्त कंप्लेंट्स आमचे मानदुखी, पाठदुखी आणि गुडघेदुखी एवढे आहेत. बापरे. आणि हे फक्त लाईफस्टाईल रिलेटेड इश्यूजमुळं आहे, म्हणजे बैठ्या कामामुळे आहेत का अजून काही कारण आहेत त्याला? ऑफकोर्स बैठ्या कामामुळं तर हे सगळे दुखणे वाढलेलेच आहेत. पण त्याच्यासोबत आपण व्यायाम नाही करत, हा सगळ्यात मोठा त्याच्या मागचं कारण आहे. की आपण जी गोष्ट कामच केले नाही, समजा मी कधी
गुडघे पूर्ण वाकवलेच नाहीत आणि एक दिवशी घरी वास्तुशांती म्हणून आम्हाला बसवलं खाली, दुसऱ्या दिवशी गुडघा दुखणारच. ओके. आपण कधी पळालेलोच नाही आणि आता 25 वर्षाचे झाल्यावर किंवा 30शीत आपण पळायला लागले, गुडघे दुखणार. तर त्याच्यामुळे पण हे दुखणे आहेत की फक्त बसण्यामुळं नाही, पण आपण फक्त बसून राहिलोय, व्यायाम पण करत नाही, ह्या सगळ्यांमुळे हे सगळे दुखणे वाढलेले आहेत. ओके ओके. आणि याचं खाण्याचं कितपत कनेक्शन आहे? खाणं, राहणं, झोपणं हे सगळं एकमेकांशी निगडीत आहे. आपण काय खातो ह्याच्यावर, आपण कसं आपलं शरीर सुदृढ आहे हे सगळं त्याच्यावर पण डिपेंडंट आहे. सो आपण जे खातो ते प्रोटीनयुक्त खातोय का, त्या खाण्यामध्ये कॅल्शियम आहे का, त्या खाण्यामध्ये सगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत का, हे बघणं गरजेचं आहे. फक्त आज मी काय खाल्लं, तर आज जाऊन पिझ्झा खाल्ला किंवा आज बर्गर खाल्लं किंवा आज मॅगी खाल्ली, अरे ठीक आहे एखाद वेळेस तुम्ही खा, पण आठवड्यातून 4 वेळेस ज्यावेळेस तुम्ही हे खाताय तर ह्याच्याबरोबर तुम्हाला काय आहार मिळालेला आहे. सो हा संपूर्ण आहार नाही. मग हे सगळे ज्यावेळेस एकत्र येतं, आता हे 20मध्ये चालू शकतं, लहानपणी ज्यावेळेस तुम्ही 20 वर्षाचे असतात शरीर ते सगळं सामावून घेतं, पण 30च्या वर जसं मी म्हणलं तुमची वाढ आता होणार नाही, इथून पुढं झीजच होणार आहे. तर त्यावेळेस हे सगळे दुखणे आता समोर यायला लागतात. तुम्ही मागे काय पाप केलेले हे आता 30च्या पुढे तुम्हाला समोर दिसणार 100%. आता आपण सेडेंटरी लाईफस्टाईलबद्दल बोलत होतो ना, तर मला असं कायम वाटतं की आता तर ती लाईफस्टाईल आहे ना आपली, म्हणजे आता हे तर होणार नाही आहे की माझ्याकडे ती चॉईस आहे की मला खुर्चीत बसून काम नाही करायचं. बसून काम करणं आता आपल्या आयुष्याचा भाग आहे. तर आता आपण हे सगळे जर आजार बसण्याशी रिलेटेड आहेत आणि त्या बैठ्या आयुष्याशी रिलेटेड आहे, तर नेमकं बसताना पण अशा आपण काही चुका करतोय का की त्याच्यामुळे हे आणखीन अंगावर येत आहे आणि त्या टाळता कशा येतील? बरं, आता आपल्याला पॉस्चर हे सारखं सारखं सांगितलं जातं. हो. आता हेच जर का सरळ बसायचं ताट. हेच जर का आपण तिघं आपल्या घरी असो आणि आपलं वय 15 वर्षाचं असतं, आपली आई येऊन काय म्हणले, सरळ बस, आपण सरळ बस. पण ॲक्च्युअलमध्ये पोस्चर हे एक मिथक आहे, म्हणजे इट इज अ मिथ की तुमचं पोस्चर, आता तुम्ही पहा कसे बसलात, एक पाय असा एक पाय असा, हे आता हे काय अर्गोनॉमिक्स काही नाही. आणि मी बघा कसा बसलोय, मी पण आपलं थोडासा स्लाउच म्हणतोय, असं खाली बाक काढून बसलेलं आहे. म्हणजे मला बरं वाटतंय का, हो आय एम कम्फर्टेबल, मला बरं वाटतंय, मला काही दुखणं नाही आहे. तर मग अशा वेळेस कोणतरी म्हणेल सरळ बसा, ठीक आहे, मी एकदम सरळ बसलो, ताट बसलो. आता होतं काय, ताट बसल्यामुळं माझ्या स्नायूंवर जास्त काम करण्यासाठी आता त्यांना जास्त काम करावं लागतं, ताण येतोय तो. ताण येतोय. तेच सरळ बसणे म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं हात आवळून, असा आवळून बसा. किती वेळ बसाल तुम्ही हात आवळून? 5-10-15 मिनिट. तू स्ट्रॉंग दिसतोय, 2-3 तर मिनिटाच्या तू बहुतेक जास्त वेळ बसशील. मला 4 मिनिटं झाली की माझा हात दुखायला लागला, अरे माझा हा बायसेप्स दुखायला लागला. तू स्ट्रॉंग असल्यामुळे तू जास्त वेळ बसू शकतो. म्हणजे काय की असं बसणंच बरोबर नाही, पण असं बसायला तुम्ही किती स्ट्रॉंग आहात हेही महत्वाचं आहे. समजा तुमचे पाठीचे मसल्स तेवढे स्ट्रॉंग नाहीतच तर तुम्ही तो पोस्चर जास्त वेळ धरू शकत नाही. ओके. आणि आपण काय बघतो, आपण ॲथलीट्स किंवा हे स्पोर्ट्समन लोकांकडे बघतो, आपण फिल्म स्टार्सकडे बघतो. आता ऋतिक रोशनचं एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तो शरीर रचनेने सर्वात चांगला मानला जातो. त्याच्याकडे बघून सगळे प्रवृत्त होतात की अरे तो कसा चालतो, कसा ऐटदार चालतो, तसंच चाललं पाहिजे, तो कसा छाती बाहेर काढून चालतो. अरे पण तो छाती बाहेर का काढतोय, कारण त्याचे पाठीचे मसल स्ट्रॉंग आहेत, तो चालताना तसा चालतोय. तुम्हाला तसं चालायचं असेल तर तुम्ही पहिले स्ट्रॉंग व्हा. जबरदस्ती पट्टे पुट्टे लावून तसं चालण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही पहिले तसे स्ट्रॉंग झाल्याशिवाय ते होणारच नाही आहे. म्हणून पोस्चर कसं ठेवताय त्यापेक्षा तुम्ही पोस्चर सारखे बदलताय का हेही महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही असं किती वेळ बसणार, असं बसलं थोड्या वेळाने मसल्स तर त्रासच होणार, मग मी थोडा स्लाउच होऊन बसेन, मग मी थोड्या वेळ इकडं होईल. सो शरीर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतं. आता झोपतानाच पहा, कोणाला विचारलं तू कसा झोपतोस, तर कोणी म्हणतो मी उजव्या अंगावर झोपतो, कोणी म्हणतो मी पाठीवर झोपतो, पोटावर झोपतो. पण खरंच तुम्ही तसे झोपता का? एखाद्याचा व्हिडिओ काढला तर तुम्हाला लक्षात येतं की तो माणूस थोड्या वेळ एका अंगावर झोपतो, त्याचं शरीर त्याला सांगतं अरे खांदा दुखतोय सरळ हो, मग तो सरळ होतो. न कळत होतं, त्याच्या न कळत होतं, पण मेंदू त्याला सांगतोय की सरळ होतो, जी खांदा दुखायला लागला. म्हणजे तो एका पोझिशनमध्ये, एका पोस्चरमध्ये झोपलेलाच नाही, तो सारखा बदलतोय. हेच आपण ज्यावेळेस जागे असतो त्यावेळेस पण आपलं मेंदू आपल्याला सांगत असतं
की अरे थोडीशी पाठ दुखते, थोडा सरकून बस रे, थोडंसं गुडघा दुखतोय, थोडा पोझिशन चेंज कर. पण आपण ते ऐकतच नाही. म्हणजे जसं एखादी गोळी खाऊन, झोपेची गोळी खाऊन किंवा दारू पिऊन माणूस झोपतो की आज एकदम पोट भरून जेवलो आणि माझ्या शरीरावरचा ताबा सुटला डोक्याचा. त्यावेळेस लोक एकाच अंगावर झोपून राहतात, कारण की डोक्याचं सगळं पोटाकडे गेलेलं आहे नियंत्रण. मग दुसऱ्या दिवशी उठून ते म्हणतात अरे माझा खांदा दुखतोय, मग माझ्याकडे येतात. अरे काय कारण झालं खांदा दुखायचं, तू ओढलं काही केलं नाही. मी फक्त झोपलो आणि सकाळी दुखलं. तर ह्याच्या मागचं कारण थोडंसं डोक्यावरचं नियंत्रण सुटलं. तसंच ज्यावेळेस आपण कॉम्प्युटर समोर काम करत बसतो किंवा एखादी एक इंटरेस्टिंग मूवी बघत असं बसलेलो आहे, त्यावेळेस आपल्या डोक्यावरचं नियंत्रण गेलेलं असतं. आपलं शरीर सांगते अरे मान दुखते, जरा काहीतरी कर, पण नाही मला ते काम संपवायचं आहे, नाही मला ते मूवी संपवायचं आहे. तर त्या ह्याच्यात आपण तो नियंत्रण सोडून कॉन्स्टंट बघत राहतो, सारखं बसून राहतो. मग कुणीतरी बोलवलं पटकन बघायचं, मग लचक भरते, मग पाठ दुखते आणि त्या पोझिशनमध्ये कॉन्स्टंट बसल्यामुळे हे त्रास वाढतात. ओके. आता आपण हाताचंच उदाहरण धरलं, असं धरून बसायचं नाही का. आता तुम्ही म्हणलं असं किती वेळ धरून बसणार. मी स्ट्रॉंग असल्यावर मी 10 मिनटं बसेन. आता आपण तिघं पण 5 किलोचे डंबेल घेऊन बसू, आता काय होईल. आता परत तोच येईल की तू किती स्ट्रॉंग आहेस, तू किती स्ट्रॉंग आहे, मी किती स्ट्रॉंग आहे. त्यानुसार आपण बघू शकतो, त्यानुसार हे करू शकतो. आपण तिघे पण खाली मोबाईल बघत बसलो. आता हे 8 पाऊंडचं डोकं म्हणजे 4 किलोचं डोकं ज्यावेळेस खाली बघतंय, तर गुरुत्वाकर्षणामुळं आपल्या मणक्यांच्या जे स्नायू आहेत त्यांच्यावर 40 किलो वजन एवढं सांभाळण्याचं वजन भार पडलेलं आहे. म्हणजे हातात डंबेल घेऊन बसलोय. ह्याचा अर्थ आता तर माझं जे स्नायूंचं काम आहे ते वाढलंय, तर आता मी कमी वेळेस काम करणार, तर मी बहुतेक 4 मिनिटातच हात कर. पण नाही, आपण असे बघत बसतो, आपल्या लक्षातच येत नाही कधी मान कधी पाठ भरून येते. म्हणजे एवढं डेंजरस आहे हे चुकीचं जे आपण खाली बघतोय वगैरे. पण ह्याला आपण पोश्चरला नाही ब्लेम करायला पाहिजे की सरळच बस वरच बघ. आपण चेंज करायला पाहिजे. शरीराचं ऐका तुम्ही. सो मग काय म्हणजे तुम्ही म्हणालात तसं आपण मुवमेंट नाही करत आहे म्हणून ते दुखतंय. सो काय गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे आपण आता सेडेंटरी लाईफस्टाईल बसतोय, आपण बसून काम करतोय किंवा सलग एका ठिकाणी बसून गेम खेळतोय PS5 वरती किंवा टी व्ही बघतोय आपण 3-3, 4-4 तास उठतच नाही एका जागेहून. अभ्यास करताना म्हणतात ना त्याचं एक लक्ष आहे, एकदा बसला की 10 तास उठत नाही. अरे हे न करता काय केलं पाहिजे मग. आता पूर्वी आपण टी व्ही बघायचो, त्या टी व्ही सिरियल्सच्या मध्ये ॲड यायच्या. ॲड आले की आपण सगळे उठून आपल्या आपल्या कामाला जायचो, परत येऊन बसायचं, अरे ॲड संपली या. आता OTT प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर प्राईम व्हिडिओजवर ॲड लागत नाही. बरोबर. 2 तास मूवी चालला, आपण 2 तास एकाच जागेवर बसतो. तर फक्त आपले पोझिशन चेंज करा. म्हणजे तुम्ही फक्त उभे पण राहिलात, काही न करता फक्त उभे राहा. गुरुत्वाकर्षणामुळे तुमचे मणके परत एका जागेवर येतात, परत अलाईन होतात आणि परत बसा किंवा वर खाली बघा, उजवीकडे डावीकडे बघा. जे नॉर्मल मूवमेंट आहेत मानेचे पाठीचे ते होण्यास तुम्ही फक्त उभे राहून बसलात तरी बसून जातं. फक्त पोझिशन चेंज करत राहा. पण ह्याचा अर्थ हेही नाही की मी आता बसलेलो आहे तर थोडा असा होऊन बघीन, थोडा असा होऊन बघीन, असं नाही. पूर्ण पोस्चरच चेंज करायचं. म्हणजे उभे राहा, थोडं पाय हलवा, मग बसा. ठीक आहे, हे जास्त महत्त्वाचं नाही. किती वेळानंतर केलं पाहिजे. म्हणजे काय दर 10 मिनिटांनी, दर 5 मिनिटांनी. तर साधारण 20 मिनिटं ते अर्ध्या तासाने तुम्ही आपली पोझिशन बदलायला हवी. ओके किंवा मग ॲटलिस्ट रिसेट करायला पाहिजे की ठीक आहे असंच बसा, पण उभे राहा, परत बसून घ्या किंवा हातपाय हलवा थोडेसे आणि परत तुमच्या कामाला लागा. ओके. आता तुम्ही म्हणला अभ्यास करायला बसला, आपण कोणाच सांगत नाही 10-10 तास कोणीच अभ्यास करत नाही. अर्ध्या तासाने बरोबर डे ड्रीमिंग होतं. सो हे जे एका जागेवर कॉन्स्टंट बसणे हे चुकीचं आहे. म्हणजे पोश्चर बरोबर ठेव हे असं म्हणण्यापेक्षा की तू पोझिशन चेंज करत राहा. आणि ते पोश्चर मेंटेन ठेवण्यासाठी, चांगलं पोश्चर मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही ते मसल स्ट्रॉंग करा, बळकट करा. ते जास्त महत्त्वाचं आहे. मला हा थॉट खूप इंटरेस्टिंग वाटतो, कारण आपल्याला लहानपणापासून तेच सांगितलंय ना की पोस्चर म्हणजे सरळ बस, ताठ बस, आणि हे करूनच आपण हे केलंय. आणि खरं तर तू पोस्चर चेंज कर हे जास्त महत्त्वाचं आहे त्यापेक्षा. आणि याच्यामुळेच याच्या अराउंड एक खूप मोठं मार्केट तयार झालं आता. म्हणजे आपल्याकडे सतत इंस्टाग्राम बघितलं, बहुतेक आता ते तिशीत आल्यामुळे इंस्टाग्रामला कळलं असेल की आता ह्या पाठीची दुखणी असतील म्हणून.
पण आता इंस्टाग्राम उघडलं की दर दुसरी तिसरी ॲड मला काहीतरी कुठल्या तरी गाद्या किंवा बसण्यासाठीच्या वेगळ्या नवीन चेअर्स आणि या सगळ्यांच्या ॲड्स यायला लागतात. तर ज्यावेळेस अशा वेगवेगळ्या बाजारात आता खुर्च्या मिळतात की तुम्हाला काय बेटर पोस्चर करेल म्हणून तुम्हाला ते काहीतरी सपोर्टसाठी चांगल्या खुर्च्या आहेत किंवा बसण्यासाठी खाली खुर्चीवर तुम्हाला एक वेगळे कुशन्स मिळतात किंवा काय पार पायांच्या खाली बुटाच्या खालचे वेगळे सोल्स मिळतात सांगतात तुम्हाला. Exactly. त्याला अर्गोनॉमिक्स. हां, आणि मग वेगवेगळ्या गाद्या मिळायला लागतात. तर या सगळ्या गोष्टींचा कितपत उपयोग होतो? आता अर्गोनॉमिक्स हा एक अभ्यास आहे की ते गाईडलाईन्स देतात की बसावं तर कसं बसावं, उचलावं एखादी गोष्ट उचलायची तर कशी उचलावी. तर अर्गोनॉमिक्स हे फक्त गाईडलाईन्स होते आणि ह्याच्यावर एक मोठा स्कॅम केला गेलेला आहे. ज्यावेळेस आपल्याला ते चेअर्स विकले जात आहेत, ज्यावेळेस आपल्याला ते पट्टे विकले जात आहेत आणि ते पट्टे सगळे आपण वापरतोय. ठीक आहे, आता मी तुम्हाला सगळ्यात चांगली अर्गोनॉमिक्सची चेअर आणून दिली, खुर्ची आणून दिली आणि तुम्हाला सांगितलं बसा आणि तसंच बसा जसं ते अर्गोनॉमिक चेअर आहे. बसाल का तुम्ही आणि किती वेळ बसाल? नाही. मी चॅलेंज लावून सांगतो, तुम्ही त्याच्यावरून उठून ह्या खुर्चीवर येऊन बसाल किंवा बाजूला ती मोठी प्लास्टिकच्या खुर्चीवर जाऊन बसाल, तुम्ही म्हणाल अरे ही जास्त कम्फर्टेबल आहे. का? कारण की ते अर्गोनॉमिक, जसं मी म्हटलं, पॉस्चर तुम्हाला ते असं ठेवण्यात प्रवृत्त करतायत, म्हणजे मसल्स असे जास्त वेळ राहूच शकत नाही. थोड्याने तुम्हाला असंच व्हायचं आहे, पण ते आता रुतायला लागतं. रुतायला लागलं परत मग शेवटी कंटाळून तुम्ही म्हणतो नको मला ही चेअर नको, ही कम्फर्टेबलच नाही आहे. मी तर मांडी करून बसतो खुर्चीत त्या. ते तर अजून एक विषय झाला मांडीवरचा. तर आता अर्गोनॉमिक्सवर लोक पैसे कसे कमवायला लागले, ते पट्टा लावून सरळ होतं. त्यापेक्षा तुम्ही पाठीचे मसल्स एवढे स्ट्रॉंग करा की तुम्ही बसताना असे दिसताय की अरे मी सरळच बसलेलो आहे, कारण माझे मसल्स स्ट्रॉंग आहेत. पण असो, ज्यावेळेस माझे मसल्स दुखायला, आता मी असं खूप वेळ बसू नाही शकत, मी किती व्यायाम केला, मी जरी स्पाईन आणि ऑर्थोपेडिक जे काय तुम्ही म्हणला व्यायाम करतोय, बट मी असं खूप वेळ बसू शकत नाही. मी थोड्याने असंच होणार. माझे मसल्स नंतर ते काम करणं सोडतात आणि माझ्या शरीर रचनेनुसार मी पोझिशन घेऊन बसतो. आणि हे महत्त्वाचं आहे की तुम्ही सारखे पोझिशन चेंज करताय. ते अर्गोनॉमिक चेअर, ते पट्टे, इनफॅक्ट कमरेचे पट्टे आणि मानेचे पट्टे पण जे लोक लावून फिरतायत, त्या ठराविक पेशंट्सलाच ठराविक वेळेपुरतंच मर्यादित होते. पण बरं वाटतंय म्हणून ते पेशंट्स आणि ते लोक ते सगळ्याच गोष्टींमध्ये ते वापरायला. जर आपण पाठ दुखली की पटकन ते पट्टा बांधून घ्या. अरे पण पाठ का दुखते तुझी? तुझे स्नायू वीक आहेत का? की तू काहीतरी चुकीची हालचाल करतोय का? की तुझे स्नायू असमर्थ आहेत का तुम्हाला ती मूवमेंट करण्यासाठी? तर त्याच्याकडे लक्ष न देता पट्टा बांधून बरं वाटतंय, हे चुकीचं आहे. किंवा मी गुडघ्याला पट्टा बांधू का? मी स्क्वॉट्स करताना पट्टा बांधला तर मला छान वाटतंय. अरे काहीतरी चुकलंय ना, म्हणजे तुझं गुडघा दुखतोय, गुडघ्याचं ऐक, जरा शरीराचं ऐका, का दुखतोय? पट्टा लावणं म्हणजे वरून फक्त मलमपट्टी लावण्यासारखं आहे, पण आतमध्ये काय झालेलं आहे ह्याचं जोपर्यंत तुम्ही निवारण करणार नाही तोपर्यंत हे दुखणं परत येणार. आणि तो पट्टा घेऊन काय तुम्ही सगळे एवढे फिरणार नाही. आता आपण व्यायामाबद्दल पण बोललो ना, तर मला त्यातनंच एक खूप वाटतं की बऱ्याचदा आपण ते डिस्कस करतो ना की आता पाठ दुखत असेल किंवा गुडघे दुखत असतील तर काय स्क्वॉट्स करू नको किंवा गुडघ्याचे व्यायाम करू नको किंवा वेट लिफ्ट नाही करायचे, डेडलिफ्ट केलं की काही त्रास होतो. आणि हे त्यातल्या त्यात पुरुषांनी वेट उचलणं तरी लोकांना मान्य आहे, पण बायका वजन उचलायला लागले की असं होतं की लोकांना अरे बापरे बायकांसाठी वेट्स नसतात, हां तुला मसल्स देतील, तुला काय बॉडी बिल्डिंग करायची आहे का वगैरे, हे सगळं होतं. तर जर तुम्हाला गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असे काही त्रास असतील तर तुम्ही वेट्स उचलू शकता का, व्यायाम करू शकता का? निश्चित करू शकतो. आता कोणत्या संदर्भात तुम्ही बोलताय हेही महत्त्वाचं आहे. एखादा आता माझ्याकडे पेशंट आला आणि तुम्हाला म्हणतोय की सर मला ना गुडघा दुखतोय, मी ज्यावेळेस स्क्वॉट करते त्यावेळेस दुखतोय, मी ज्यावेळेस शिड्या चढते उतरते त्यावेळेस दुखतोय. तर तिला आम्ही ज्यावेळेस तपासून पाहतो किंवा नंतर MRI करून पाहतो, जर का त्याच्यामध्ये कोणत्या तरी कुर्च्या खराब झालेला आहे गुडघ्यातला आणि कोणत्या बाजूचा कुर्च्या खराब झाला आहे, त्यानुसार मग आम्ही तिला सांगतो की बाई तू 90 डिग्रीजच्या खाली स्क्वॉट्स करू नको. तिच्यासाठी येते. पण लोकांनी कसं ह्याचा अर्थ काढला, अरे तिचा गुडघा दुखतो म्हणून तिने 90 कोणाच्या खाली नाही जायला पाहिजे, ह्याचा अर्थ 90 कोणाच्या खाली गेलं म्हणजे गुडघा दुखेल. आलं लक्षात? म्हणजे असं उलटं करून टाकलंय. असं अजिबातच नाही आहे. आता दारांचे जे हिंजीस आहेत, राईट, ज्याच्यावर दार उघडतं बंद होतं, आपला गुडघा पण हिंज जॉईंट सारखा आहे, सरळ होतो, वागतो, हिंज जॉईंट सारखा आहे. आता दार तुम्ही अर्धवटच उघडत राहिलात, इथून पुढं वर्षभर तुम्ही फक्त अर्धवटच उघडत राहा आणि
1 वर्षानंतर पूर्ण उघडायला जाल काय होईल? आवाज येईल. हो हे उघडणारच नाही, कारण उरलेला जो त्याचा हिंज जॉईंट आहे त्या जॉईंट आता खराब झालाय किंवा त्याला गंजलेला आहे. तसंच होतं आपल्या सगळ्याच जॉईंट्सला, फक्त गुडघ्याचंच नव्हे तर सगळ्याच जॉईंटला, त्यातल्या गुडघ्याचं जास्त, की जर का आपण खाली मांडी घालून बसलो नाही किंवा 2 पायांवर खाली स्क्वॉट करून बसलोच नाही, तर ज्या ज्या खुर्च्यांना ते सवय आहे ती सवय नाही राहिली तर पुढे तो खुर्च्या खराब होऊन जातो, नेहमीसाठी खराब होऊन जातो. वाव. आणि ते वेट्सच्या बाबतीत जे म्हणतात की म्हणजे डेडलिफ्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तुमच्या स्पाईनला डॅमेज होतं, मग पट्टा लावा किंवा नकाच करू, तुमचं आता वय झालं तुम्ही ते करू नका, हे असं सगळं जे म्हटलं जातं, म्हणजे काळजी काय घेतली पाहिजे किंवा कोणी ते डेफिनेटली नाही केलं पाहिजे किंवा करताना काय काळजी घेतली पाहिजे? आता चुकीची एक्सरसाइज नसते, चुकीचा करणारा माणूस असतो. आपण उगाच त्या एक्सरसाइजला ब्लेम करतो की अरे ते डेडलिफ्ट नको ते करू. आवडले. हां, म्हणजे तुम्ही डेडलिफ्टच चुकीचं करताय. आता ज्यावेळेस आम्ही म्हणतो व्यायाम करा, का व्यायाम करा, आता ह्याच्यावर पण आपण बोलूया. म्हणजे मला हे सांगायचं की आम्ही जे सारखं म्हणतो, ॲटलिस्ट मी सांगतो जिमला जा बाबा, आणि लोक काय म्हणतात, अरे नाही डॉक्टर पोटे मला ना जिममध्ये गेल्यावर हे दुखतं ते दुखतं. म्हणलं अरे चांगली गोष्ट आहे, दुखल्यावर मला येऊन सांग, कारण की तुम्ही ती हालचाल केल्यामुळे आता आम्हाला कळतंय की तुमचे कोणते स्नायू कमकुवत होते आणि आपण आता काय लक्ष द्यायला पाहिजे. जिममध्ये ज्यावेळेस दुखणे समोर येतात त्यावेळेस आपल्याला कळतं की एखाद्याचा, आता आपण दिवसभर असे बसून राहतो, हा मागचा जो स्नायू आहे ह्याला हॅमस्ट्रिंग्स म्हणतात. बसून बसून ते हॅमस्ट्रिंग्स छोटे झालेले असतात. आता आपण उभे राहिल्यावर तो हॅमस्ट्रिंग वाढतो, बरोबर. आता जिमला गेल्यावर ज्यावेळेस आपण म्हणतो डेडलिफ्ट कर, लोक म्हणतात अरे पाठ दुखते, हां गुड. स्क्वॉट्स करताना पाठ दुखते, हां गुड. ह्याच्यामुळे मला काय लक्षात आलं की मे बी तुझा हॅमस्ट्रिंग्स स्ट्रेच नाही झालेला, मे बी तुझा हॅमस्ट्रिंग्स छोटा आहे. ह्या माणसाला ज्यावेळेस आम्ही पाय वर उचलतो झोपून, तर पाय 30 डिग्रीपर्यंत जातो आणि वर घेतला, नाही नाही थांब 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 दुखतंय. कधी पाहिजे आपला पाय किती वर जातो, नाही वर जात. तर हे सगळे दुखणे जर का समोर आले, ह्याचं निवारण लवकर करू शकतो, कारण हॅमस्ट्रिंग्स छोटा असेल तर बॅक पेन आणि स्लिप डिस्क हे नंतर होणारच आहे. तर हे पहिले लक्षात येतं आणि ह्याच्यावर आपण पहिलंच ट्रीटमेंट करून त्याला बरं करू शकतो. व्यायामाबद्दलच बोलतोय म्हणून की हे तर झालं की काय आपण काय काय पद्धतीचे व्यायाम करू शकतो, पण बऱ्याचदा हेही होतं की आपल्याला ना ती सवय असते, एकदा जिममध्ये गेलं किंवा व्यायाम करायला लागलो की पुश करायचं स्वतःला, आणि मग आपण कदाचित बऱ्याचदा त्या लिमिटच्याही पुढे जातो, कारण आपल्याला ते एक असतं की अच्छा नाही मला अजून 4 सेट करायचे किंवा अजून 4 रेप झाले पाहिजे माझे, म्हणून मी अजून स्वतःला पुश करतो, आणि मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मान अखडलेली असते किंवा मग शोल्डर्स फ्रीज होतात, मग हलवताच येत नाही आणि मग हाताच वरती उचलत नाही. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी पण काय केलं पाहिजे? म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतोय की बसल्यानंतर सुद्धा पोश्चर बदला कारण आणि बॉडीचं ऐका, तर यावेळेस सुद्धा बॉडीचं ऐकलं पाहिजे का, की आपण पुश केलेलं चालतं? ॲब्सोल्युटली आपल्या बॉडीचं ऐकलंच पाहिजे. आता जिममध्ये तुम्ही जाल आणि मी बऱ्याच बायकांना बघतो बरं का, आजही त्या 5 किलोनेच चेस्ट प्रेस करत असेल किंवा काय व्यायाम करत असेल आणि 1 महिन्यानंतर पण 5 किलोनेच करतायत. पण ह्याच्याने तुमचं शरीर वाढणार आहे का किंवा तुमचे मसल्स वाढणार आहेत का? नाही. आता 5 किलोची सवय झाली, हळूहळू वाढवा, मग ह्याला पुश करणं म्हणतो आपण. पण शरीर तुम्हाला सांगतं अरे तुम्ही 15-20 रेपिटेशन आरामात मारू शकलात की ठीक आहे, थोडंसं वाढवा. पण इथे कुठंतरी मग नंतर पुरुषांमध्ये आणि ह्यांच्या इगो येतो. अरे इगो कधी येतो? स्वतःकडे बघून नाही, समोरच्याकडे बघून. अरे तो माझ्यापेक्षा वयाने मोठा दिसतोय, तो 60 वर्षाचा माणूस 120 किलोने स्क्वॉट्स मारतोय, तर मी का नाही मारू? अरे मी तर 20च वर्षाचा आहे. अरे पण त्या गृहस्थाने मागचे 20 वर्ष व्यायाम केलेले आहेत, म्हणून तो तिथे पोचलेला आहे. मग तिथं हा प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस इगो लिफ्टिंग येतं, की इगोवर घेऊन लोक उचलतात. अरे किती दिवस मी हे 5 किलो करू, 7.5 सोड मी 10 किलो करतो. मग हा त्रास होतो. आणि त्यातल्या त्यात गुड पेन आणि बॅड पेन, एक्झॅक्टली हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. कसं ओळखायचं ते? आता गुड पेन म्हणजे सोरनेस ज्याला आपण म्हणतो, की हा बाबा थोडंसं दुखतंय, हात सरळ करताना त्रास होतोय आणि ते दोन्ही हातांना इक्वल त्रास होतो, म्हणजे समान त्रास होतोय, तर मग दॅट इज ओके, म्हणजे ते ठीक आहे, दॅट इज अ गुड पेन. पण ज्यावेळेस एकाच हातात खूप दुखतंय, माझा हात हलवताच येत नाही आणि एका पॉईंटवर दुखतं, की इथेच मला दुखतंय, असं नाही की या अख्ख्या मसलवर दुखतंय, ह्या जॉईंटवरच दुखतोय आणि हालचाल करताना बरोबर इथे कळ येते, सो दॅट इज अ बॅड पेन. हे तुम्हाला व्यायाम करताना पण लक्षात येणार, की हे करताना अचानक कुठेतरी चमक येते.
ह्याचा अर्थ कोणतं तरी मसल तुमचं काम करत नाही आहे, कुठेतरी मसल इम्बॅलन्स आहे, तर ते करेक्ट करा. किंवा मग तुम्ही जे वजन उचलताय मे बी ते जरा शरीराला जास्त होत आहे. तिथे तुमचं मग फॉर्म कसा आहे. समजा आता मला उचलायचंच आहे आणि मी फॉर्म सोडून असं करून उचललं, मग बॅड पेन काय म्हणजे बायसेप कर्ल करताना बॅक पेन व्हायचा काय संबंध. म्हणजे मी आज काय केलं, बॅक पेन काय झालं तर म्हणजे मी काल बायसेप्स केला, अरे बायसेप असं केलं, पाठीने उचललं का हाताने उचललं. मग हे सगळे दुखणे इगो लिफ्टिंगमुळं किंवा मग जर कुठे दुखायला लागलं की यू शुड म्हणजे तुम्हाला यायला पाहिजे की हे समजतं की अरे हां ह्या एका पॉईंटवर दुखतं, तिथे तुम्ही थांबायला पाहिजे. ओके. दुसऱ्या दिवशी जे दुखतं ते स्वाभाविक आहे, ते थोडंसं दुखणारच. कधी स्क्वॉट्सच केले नाही आणि आज जाऊन तुम्ही 25 स्क्वॉट्स करून आले तर हे सगळं दुखणार. आईची आठवण येणार खुर्चीवर बसताना उठताना, इंडियन टॉयलेट वापरताच येणार नाही आठवडाभर. ते सोरनेसचं दुख. पहिल्यांदा हे मसल्स वापरले तर त्यांना हे सवय नसल्यामुळं ते दुखावले जातात. त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन किंवा सूज येते. असं दाबलं, असं हात लावला तरी पण दुखतं. तर ह्या भीतीमुळं लोक जिम बंद करतात किंवा एक तर जिम चालूच करत नाही बंद केल्यानंतर, ह्या भीतीमुळे की नाही आता माझा ना पाय दुखू शकतो. एस्पेशली जिम्समध्ये ना आजकाल हे बऱ्याचदा ऐकायला होतं की काहीतरी व्यायाम करायला गेलो आणि माझं लिगामेंट फाटलं, काहीतरी उचलायला गेलो आणि लिगामेंट टेअर झालं किंवा काहीतरी होत होतं. हे नक्की लिगामेंट डॅमेज जिममध्येच होतं का कशामुळे होतं आणि ते काय कसं ओळखायचं? बरं, आता हे मी तुम्हाला सांगितलं होतं गुड पेन आणि बॅड पेन हे ओळखता आलं पाहिजे. आणि जिममध्ये गेल्यावर एखादी गोष्ट करताना, एखादा व्यायाम करताना तुमचं शरीर तुम्हाला सांगतं अरे कुठेतरी दुखतंय, त्यावेळेस तुम्ही थांबलं पाहिजे. आणि तिथे न थांबता फक्त कारण की तो ट्रेनर सांगतोय किंवा आता कुठेतरी लिहिलेलं आहे की 15 रेपिटेशन तुम्हाला करायचेच आहेत ते वजन घेऊन, ते तुम्ही त्याला पुश करत राहिलात तुटणारच. म्हणजे तुम्ही अतिरेक करताय. तर अशा वेळेस लिगामेंट टेअरचा मूलभूत कारण ते व्यायाम नाही तर परत तुम्हीच आहात. ओके. त्या व्यायामाला ब्लेम करण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणून अशा वेळेस तुम्हाला ते बॅड पेन किंवा ते दुखणं ते ओळखू यायला पाहिजे. ते सगळ्यांना जाणवतं, असं कुणीही नाही की ज्याला दुखणं जाणीव नाही होत की मला कळालंच नाही दुखणं, असं कसं काय होणार. बरोबर. तर ते दुखणं जर का तुम्हाला लक्षात आलं किंवा मी खूप साऱ्या लोकांना चेस्ट प्रेस करताना खांद्यात दुखतं आणि खूप सारे इंस्टाग्रामवर तुम्ही ते मीम्स पण पाहता की उजवा खांदा दुखतोय आणि किती वर्षांपासून डावा, आणि ते हसी मजाकमध्ये ते घेतात अरे पण तो खांदा का दुखतोय ह्याच्याकडे लक्ष द्या. की तुम्ही जाताना खूप खाली जाताय का, तुम्ही तुमचे स्कॅप्युलर मसल्स जे मागचे त्रिकोण हाडाचे जे मसल्स आहेत त्यांच्यामध्ये विकनेस आहे का, तुम्ही एक्सरसाइज करताना तुमचा फॉर्म कसा आहे तो चुकीचा आहे का. तर तुम्ही हे सगळं बरोबर केल्यावर हे दुखणे चालले जाते ना. हे दुखण्यांकडे तुम्ही इग्नोर करत राहणार, एक दिवशी रोटेटर कफ टेअर होणार आणि मग तुम्ही काय ब्लेम करणार की मी ते चेस्ट प्रेस करायचो म्हणून रोटेटर कफ टेअर झाला, हे डॉक्टर पोटे म्हणले होते जाऊन व्यायाम कर आणि बघ मी खांदा मोडून आलो इथे. म्हणून व्यायाम करणं हे चांगलं आहे, पण तुम्ही ओळखायला पाहिजे की कुठं तुम्हाला त्रास होतो आणि कुठे थांबायचं. सो जिमबद्दल बोलत होतो आपण आत्ता, तर बऱ्याचदा ना असं म्हणलं होतं की नाही आता तुमचं वय झालं, आता जिम नका करू, आता तुम्ही फक्त योगासनं करा किंवा हे सतत म्हणजे आम्ही पण एक एपिसोड केला तर कायम ना हे योगासन वर्सेस जिम वर्सेस झुंबा वर्सेस हे सतत एकमेकाच्या विरुद्ध असल्यासारखं ते वाद होत जातो. तुम्ही म्हणताय की एक्सरसाइज खूप महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या दुखण्यांसाठी, ह्या सगळ्या पोश्चर वगैरे यासाठी. नक्की काय एक्सरसाइज केलं पाहिजे आणि किती केला पाहिजे? ओके, आपण ज्यावेळेस आता सारखं जिम म्हणतोय, आपण जिम हा शब्द सोडून फिटनेस ह्या शब्दाकडे येऊयात. आपल्या काय पाहिजे, फिटनेस पाहिजे. राईट. आता फिटनेस म्हणजे जिम नाही. फिटनेस म्हणजे तुमचं कार्डिओवॅस्क्युलर, म्हणजे तुमचं हृदय किती चांगलं ब्लड पंप करू शकतं, तुम्ही किती जोरात पळू शकता आणि पळताना कसं तुम्ही दिशा बदलू शकता, त्याला ॲजिलिटी म्हणतात, लवचिकता म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही किती फ्लेक्सिबल आहात, किती वाकू शकता, किती मागे होऊ शकता, याला फ्लेक्सिबिलिटी म्हणतात. आणि चौथं आहे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे तुमचे स्नायू किती बळकट आहेत, किती स्ट्रॉंग आहेत एखादी गोष्ट उचलून दुसरीकडे ठेवायला किंवा एखादी गोष्ट उचलायला. एखाद्या माणसामध्ये जर का हे चारही गोष्टी असतील तर तो खरा फिट माणूस आहे. तर एखादा आता जनरली स्त्रियांना विचारलं तुम्ही काय करता, तुम्ही योगा करते. बरं, अजून नाही मी योगा करते. पुरुषांना विचारलं तुम्ही काय करता, मी फक्त वजन उचलतो, मी फक्त जिम करतो. आता त्याच्या स्नायूंकडं बघून तो किती काही बळकट असला, 6 पॅक्स असले तर तो स्ट्रॉंग आहे का, तर त्याला सांगा 4 मजले चढून वर ये, तो धापा टाकतो.
ह्याचा अर्थ तुझं कार्डिओवॅस्क्युलर बरोबर नाही, तू कार्डिओ करत नाही. त्याला म्हणलं खाली पेन पडलाय तो उचल, तर तो कसा तरी वेडा वाकडा होऊन उचलतोय, याचा अर्थ तो फ्लेक्सिबल नाही. आता ह्या विषयाकडं की बायका खूप सारं योगासनं करत राहतात कारण की त्या ऑलरेडी फ्लेक्सिबल असतात, तर त्यांना योगासनं बरे वाटतात, ते करत राहतात योगासनं. आणि पुरुषांना स्ट्रेंथ म्हणजे मसल बिल्ड करणं सोपं जातं म्हणून ते करत राहतात आणि योगासनं अवघड जातं. तर एक्झॅक्टली ऑपोजिट व्हायला पाहिजे. बायकांनी जिममध्ये जाऊन वजनं उचलायला हवीत आणि पुरुषांनी योगासनं पण करायला हवीत आणि फ्लेक्सिबिलिटी करायला हवीत. त्यांनी ॲजिलिटी ट्रेनिंग पण करायला हवीत, उड्या मारायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एखादा मनुष्य करीन तरच तो फिटनेसच्या जवळ जाईल. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की सगळ्यात प्राईम फिटनेस म्हणजे काय, तर दिस इज प्राईम फिटनेस, की तुमचं हृदय पण चांगलं आहे, तुमचे मसल्स पण स्ट्रॉंग आहेत, तेवढे ते फ्लेक्सिबल आहेत, तेवढे लवचिक आहेत. आणि राहिला प्रश्न वयाचा, वय हे कधीच समोर आणायचं नाही. पेपर्स आहेत, स्टडीज आहेत की 65 वर्षाच्या मनुष्याने पण ज्यावेळेस व्यायाम नवीन चालू केलेले आहेत त्याने पण 2 ते 3 किलो मसल मास गेन केलाय वर्षभरात, वाव. जो आपल्यासारख्यांनाही अवघड जातो. पण हे स्टडी पेपर्स आहेत आणि हा मनुष्य जो 65 वर्षाचा होता त्यांनी कधीच व्यायाम केला नव्हता. पण मग हे शक्य आहे म्हणून वयाची मर्यादा नाही. आता माझी आई 65 वर्षाची, ती जिममध्ये जाऊन डेडलिफ्ट करते. ह्याचा उपयोग कसा होतो पुढे जाऊन, तिची मध्ये ओपन हार्ट सर्जरी झाली आणि विथ 2 महिन्यांमध्ये ती परत 3ऱ्या महिन्यात जिमला जाऊन तिने वजनं उचलायला सुरू केले. तर मसल असणे हे तुमच्या शरीराला रिकवर होण्यासाठी, कोणतीही आपत्ती होऊ द्या, म्हणजे उद्या काही ऑपरेशन होऊ द्या, ह्याच्यावरून तुमचं रिकव्हरी पण चांगली राहते आणि रिकव्हरी झाल्यावर तुम्ही परत सगळ्या कामांना लागू शकता. बरोबर. आता व्यायाम आणि या सगळ्याबद्दलच बोलतो, तर एक परत ज्याबद्दल आपण बोलतो ते म्हणजे वजन. म्हणजे वजन जास्त असलं की गुडघे दुखतात, मग पाठीवरती जास्त ताण येतो. तर खरंच वजनामुळे गुडघ्यावरती पाठीवरती कसा ताण येतो आणि तो अवॉइड करायचा असेल तर काय केलं पाहिजे? आता फक्त वजन हा एक क्रायटेरिया किंवा हे आपण धरलं तर हे चुकीचं आहे. अच्छा. आता राहिला प्रश्न वजन जास्त असल्यावर गुडघे दुखतात का. आता ते वजन किती दिवसात वाढले हेही महत्त्वाचं आहे. एखादा मनुष्य जो लहानपणापासूनच जाड होता, आता तो 20मध्ये आलाय, 20 वर्षाचा असताना पण तो जाडच आहे, अरे नाही तुझे गुडघे दुखते, अरे त्याचे गुडघे नाही दुखत आहेत, बाजूवाल्याचे दुखत आहेत, कारण की तो जाड असल्यामुळे एवढ्या वर्षांपासून त्याची शरीररचना त्यानुसार तेवढी स्ट्रॉंग झालेली आहे, त्याचे कुरचे पण तेवढे स्ट्रॉंग झालेले आहेत. म्हणून फक्त जाड माणूस बघून तुम्ही हे ठरवू नका की ह्याला बॅक पेन होणार आहे किंवा ह्याला गुडघेदुखी होणार आहे. तेच जर का दुसरा माणूस, आता कोविडच्या दरम्यान एखाद्याने 20 किलो एकदम वजन वाढवलं आणि तो 20 किलो पूर्ण फॅटच, तर मग निश्चित त्याचे गुडघे दुखणार, निश्चित त्याची पाठ दुखणार, कारण तो उभा राहताना पोट पुढे सोडून उभा राहणार, त्याच्या मणक्यांना कधी सवयच नव्हती अशी पाठ करून उभे राहायची. मग अशा वेळेस मग पाठदुखी हे वजनाशी किंवा गुडघादुखी हे वजनाशी निगडीत राहू शकतं. आणि त्यातल्या त्यात ते वजन कोणतं आहे, तुमचं फॅटचं वजन आहे का मसलचं वजन आहे. तर BMI ही कॉन्सेप्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे की मला लोक म्हणतात पण सर माझं BMI 35 आहे हो. म्हणलं अरे BMI कडे नको लक्ष देऊ, कारण आपण जिममध्ये जाऊन काय म्हणतो, मला वजन कमी करायचं आहे. अरे वजन नाही, फॅट कमी कर. माझं BMI 30 आहे पण माझं फॅट मास जास्त आहे, आपलं सॉरी फॅट मासपेक्षा मसल मास जास्त आहे. ह्याचा अर्थ मी अनफिट आहे का, नाही. सो BMI किंवा वजन हे रॉंग कॉन्सेप्ट आहे. भले 80 किलोचा एक माणूस ज्याला पोट मोठं आहे आणि 80 किलोचा एक माणूस ज्याचे मसल स्ट्रॉंग आहेत, हे दोघे 80 किलोचे आहेत. तर हे वजन फॅट आहे का मसल आहे हेही महत्त्वाचं आहे, आणि हे वजन किती दिवसांमध्ये गेन झालं आहे हेही महत्त्वाचं आहे, आणि ह्याच्यामुळे तुमचे गुडघे किंवा पाठ दुखू शकतात. अजून एक ह्याच्यात त्रास होतो, म्हणजे पाठीचं हे दुखायला लागतं, मान धरते, ते म्हणजे झोपेत. म्हणजे व्यायामामुळे तर बऱ्याचदा लोकांना त्रास होतोच, पण झोपेत बऱ्याचदा, कारण हे माझ्याही बाबतीत होतं की दर 2 महिन्यांनंतर असा एक दिवस असतो की ज्यावेळेस झोपलोय आपण, सकाळी उठल्यानंतर अचानक मान धरली आणि मग हलताच येत नाहीये, मग वळवता पण येत नाहीये, मग मान गोल फिरवा, मग ते वेगवेगळे त्याचे काय काय करा. तर झोपेत ज्यावेळेस मान आखडते किंवा पाठदुखी होते, तर त्याचं काय कारण असू शकतं? आणि हे घेऊयात आधी, आणि त्याच्यानंतर उशीबद्दल मला खरं तर विचारायचं आहे. जसं म्हटलात की मी एकदम गाढ झोपलो, तर गाढ झोपल्यावर तुमच्या डोक्यावरचं नियंत्रण सुटलंय, दुखतंय पण तरी तुम्ही त्याच अंगावर झोपले, तुम्हाला स्वप्नामध्ये पण येत आहे
की अरे माझं हे दुखतंय दुखतंय दुखतंय, पण नाही. आणि सकाळी उठल्यावर अरे मला स्वप्न पण पडलं होतं हे दुखतंय आणि आता दुखायला लागलं. सो शरीर आपल्याला सांगत राहतं, फक्त पोझिशन चेंज न केल्यामुळे हे दुखणेत. अच्छा म्हणजे तुम्ही आता बऱ्याच वेळा म्हणतात की 2 तास झोपायच्या अगोदर 2 तास काही खायला नाही पाहिजे, जेवण करायला 2 तास अगोदर जेवा, चाला फिरा. हे का? कारण की हे सगळं केल्यामुळं तुमचं डायजेशन बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे डोक्याचं बरंचसं जे नियंत्रण आहे हे डायजेशनवरून हटून आता तुमच्या पूर्ण शरीराकडे जाईन. ओ, हे असंही कनेक्शन आहे त्याचं. ऑफकोर्स, म्हणजे इथेही तुमचं हे कनेक्शन आहे. एकदम पोट भरून जेवल्यावर काय होणार? आता पोट भरून इथे आपण गप्पा मारा झोपून जाऊ आपण. डोक्याचं नियंत्रण माझं डोळ्यांवर बोलण्यावर नाही राहणार, सगळं पोटाकडे जाईल, काही होईल तिथे मला झोप येणार. आणि त्या झोपेमध्ये मी खुर्चीवर असा पण झोपून जाईल. मग मान किती दुखत असेल तरी डोकं म्हणतं जाऊ दे मानेकडं, मला पोटाचं एवढं त्याने गच्च खाल्लेलं आहे, आज पनीरची भाजी खाल्ली एवढी आवडते म्हणून. तर मग ते सगळं तिथे जातं लक्ष, म्हणून मान दुखते. म्हणून हे थोडंसं आपण फॉलो केलं जे आपले पूर्वज सांगायचे की 2 तास अगोदर खा, थोडं चाला फिरा, म्हणजे थोडं डायजेशन होऊन जाईल आणि मग झोपा. म्हणजे उशीचं खरं तर विचारायचं होतं की गादी पण की काय टाईपच्या गादी आणि उशा वापरल्या पाहिजे. कारण परत सगळीकडे ते वेगवेगळ्या उशा, मग ते मेमरी फोमवाली उशी वापरा, गादी वापरा पासून वेगवेगळे सतत कुणीतरी लोक प्रॉडक्ट विकायला बसलेले असतात. मग लोक म्हणतात की नाही, मग त्या कापसाच्या गाद्या त्या चांगल्या नाही आहेत, मग हल्ली त्यात ते नायलॉनचा कापूस मिळतो तो तर अजूनच चांगला नाही आहे, आणि मग ते कसं टाकूनच देण्याची गोष्ट आहे पर्यंत वगैरे जातो आपण. काही लोकांना खूप जाड उशा लागतात, काही लोकांना खूप पातळ उशा लागतात. तर उशीमुळे तुमचा पूर्ण मणका आणि त्याची हेल्थ आपल्याला काय, म्हणजे आयडियल उशीची साईज काय असली पाहिजे? बरं, आपण उशी आणि मानदुखी ह्याच्याशी आपण संबंध लावतो की मी उशी मोठी घेतली, जाड घेतली वगैरे. तर साधारण एक मूलभूत असं असतं की मान सर उठा के जिओ, म्हणजे अशी मान ठेवणं हे बरं असतं ह्या मानेच्या पोश्चरसाठी, किंवा अर्गोनॉमिक्स आपल्या गाईडलाईन देतं की मान अशी राहायला हवी. म्हणजे तुम्ही झोपलात, उशी नसेल तर मान खाली पडली तरी चुकीची, मोठी उशी घेतली अशी मान राहिलं तरी चुकीचं. आणि एका अंगावर झोपण्याची सवय असेल, अशी झोपलं असेल तर मान पडते. तर अशा वेळेस मेमरी फोमची पिलो आपल्याला थोडे मदत करू शकते. की ते काय करते, आपण असं झोपलं थोडंसं वर ढकलेल, साईडला झोपलं थोडंसं वर ढकलेल, ठीक आहे. तर त्यावेळेस मेमरी फोमच्या पिलोचा उपयोग होतो. आता राहिला प्रश्न तुम्ही गादीचा. तुमचे आई वडील, त्यांचे आई वडील, तुमचे काय आमचे पण, त्यांनी कधी त्या अर्गोनॉमिक बेडवर कधी काही होतं का, किंवा जे काय ते त्यावेळेस ते सगळे झोपले, त्यांना किती पाठचे दुखणे होते किंवा मानेचे दुखणे होते? नाही. ते ज्यावेळेस आपल्या घरी येऊन आपल्या त्या अर्गोनॉमिक बेडवर झोपायला लागल्यावर त्यांना आता मान आणि पाठ दुखायला लागले. म्हणजे एवढे दिवस कापडाच्या त्या आपल्या कॉटनच्या गाद्यांवर झोपून त्यांना कधीच काही त्रास झाला नाही. म्हणजे त्या कॉटनच्या गाद्या काही वाईट नव्हत्या, त्या चांगल्याच होत्या. फक्त प्रॉब्लेम असा की आपण कंटाळा करतो ज्यावेळेस ते कॉटन त्याचे बुचके फॉर्म होतात, ते पाणी लागून किंवा काय, तर आपण गादी पलटतो आणि ते सगळी खराब झाल्यावर पण त्या गादीवर झोपताना मग पाठ दुखते. आणि मग आपण म्हणणार ती गादी चुकीची. अरे ती गादी चुकीची नाही, तिला परत ते कापूस भरून आणा. पण आजकाल झालं काय, आजकाल तो तसा जाड कापूस भेटणं बंद झालेलं. मग मेनी रिझन, आता काय कारण आहे ते माहीत नाही. तर त्याच्यामुळं मग वेगवेगळे मॅट्रेसेस निघायला लागले का, तर तो तसला कापूस मिळत नाही. बेस्ट राहील की आपण तसल्या कापसाची गादी बनवून घेणं ते सर्वात चांगलं. नाही तर थोडं फर्म बेड असलेला चांगला, म्हणजे एकदम मऊ पण नाही, झोपलो की आपल्या आकारानुसार शरीर रचनेनुसार ते बेड बदलतो, हेही चुकीचं आहे. तर थोडा फर्म मॅट्रेस, अगदी कडक पण नको. अगदी कडक पण नको, मग खालीच झोपा. अगदी कडक पण नको, थोडं फर्म असलेलं. कडक सरफेस बद्दल पण का विचारलं मगाशी ना मध्ये, आता मी सांगली इस्लामपूरला राहतो ना, तिकडे आमच्याकडे एक मध्ये ट्रेंड आला होता की जेन मिळतं, ते जाड घोंगडी मिळते, कडक घोंगडी, त्याच्यावरती झोपायला लागलं होतं सगळे, कारण पाठदुखी. पण तुम्ही म्हणता की अति कडक सरफेसवरती पण झोपणं काही फायद्याचं नाही. काही फायद्याचं नाही. म्हणजे लोक खाली झोपतात, पाठ दुखायला लागली की लोकांचं सुरू होता मैं नीचे सोऊंगा किंवा मी खाली झोपतो. अरे खाली झोप, पण खालून उठताना काय त्रास होणार आहे तुला? ज्यावेळेस पाठ दुखते त्यावेळेस लोक खाली झोपतात, खालून उठताना एवढे सगळे प्रेशर येतात मणक्यांवर, तर त्याच्यामुळे दुखणे वाढू शकतात. आणि कडक ह्याच्यावर झोपायला काही त्याच्या मागे सायन्सच नाही. त्यापेक्षा तुम्ही फर्म मॅट्रेसवर वर झोपा, काही हरकत नाही. आणि सर अजून सगळ्यात फेमस, आता आपण मिथ्सबद्दल गादीचं मिथ हे केलं, अजून एक फेमस मिथ आहे ते म्हणजे की नॉनव्हेज खात नाही ना म्हणून कॅल्शियमची कमी, आणि मग त्याच्यामुळं सगळा प्रॉब्लेम होतो. नॉनव्हेजचा आणि कॅल्शियम कमीचा काही संबंध असतो का?
बरं, आता नॉनव्हेजचा आणि कॅल्शियमचा आपण 100 ग्राम चिकन ब्रेस्ट ह्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण फक्त 17 मिलीग्राम आहे. 17 मिलीग्राम. ह्याचंच कंपॅरिझन आपण एक छोटी वाटी बदामाची, हां 4 चमचे तिळाचे हे बघितलं, त्याच्यामध्ये 100 मिलीग्राम कॅल्शियम आहे. ओ म्हणजे आता चिकन चांगलं का ह्या गोष्टी चांगल्या? ब्रोकोली किंवा स्पिनेच किंवा आपली पालक भाजी ह्याच्यामध्ये किंवा भेंडी, हां 2 वाटी भेंडीमध्ये 100 ग्राम प्रोटीन, आपलं 100 ग्राम कॅल्शियम आपल्याला मिळतं. मिलीग्राम. हां 100 मिलीग्राम. हां, तर 2 वाटी जर का तुम्ही भेंडी खाल्ली तर तुम्हाला 100 मिलीग्राम कॅल्शियम मिळालं आणि तुम्ही 100 ग्राम चिकन खाल्लं तर फक्त 17 मिलीग्राम. तर हे एक मिथ आहे किंवा मिथक आहे की चिकन खाऊन किंवा नॉनव्हेज खाऊनच तुम्हाला कॅल्शियम भेटणार. खूप मोठं मिथक आहे. आणि सर कॅल्शियम बद्दलच बोलतोय तर असं होतं का की कॅल्शियमच्या गोळ्या म्हणजे गोळ्या खाऊन मग हाडांची हेल्थ सुधारते? आता म्हणजे फक्त हाडांमध्ये कॅल्शियम कमी आहे हे एकमेव कारण असू शकतं का की ज्याच्यामुळे आता पाठीचे, मानेचे किंवा इतर हाडांचे त्रास होत आहेत, याचं फक्त कॅल्शियम कमी आहे हे एकच कारण असू शकतं का? बरं, आता ह्या आता हे 2 प्रश्न झालेत हे की कॅल्शियम खरंच गरजेचं आहे का? कॅल्शियमची गोळी खाणं खरंच गरजेची आहे. आता कॅल्शियम गोळीला काय म्हणतो बरं आपण? कॅल्शियम सप्लिमेंट. सप्लिमेंट. प्रश्न आपण एक्झामला ज्यावेळेस प्रश्न उत्तर लिहितो त्यावेळेस मेन आन्सर शीट संपल्याशिवाय तुम्ही सप्लिमेंट घेता का? नाही घेत. तुमचा आहार जर का तुमचा व्यवस्थितच नसेल, म्हणजे तुमचं मेन आन्सर शीटच भरली नाही, तुम्ही सप्लिमेंट खाऊन काय करणार? बरोबर. हे सप्लिमेंट आहे. तुमचा आहार व्यवस्थित करा. कारण त्या आहारामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं, एक छोट्या मध्ये तुम्ही बदाम घेतले, त्याच्यामध्ये फक्त कॅल्शियम नव्हे तर प्रोटीन्स पण आलेत, गुड ओमेगा 3-6 फॅट्स पण आलेत, त्याच्यामध्ये मिनरल्स पण आले. त्या 2 वाटी भेंडीमध्ये पण हे सगळं आलं, पालकमध्ये हे सगळ्या गोष्टी आल्या. पण त्या कॅल्शियमच्या गोळीमध्ये काय आलं? कॅल्शियम आलं. जे काही तुम्ही वरनं थोडं 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 टाकलं असेल तेवढी त्या कॅल्शियमच्या गोळीची किंमत पण वाढत जाते. त्यापेक्षा हे जेवा ना, व्यवस्थित जेवा, तुम्हाला भरपूर गोष्टी भेटतात. सो कॅल्शियमची गोळी घेणं हे कंपल्सरी नव्हे. पण होतं काय, जसं तुम्ही 20 वर्षाचे असताना जेवायचे तसे आत्ता जेवताय का? नाही जेऊ शकत. आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा घरी पूर्वी 4-4 पोळ्या खायचो. आता काय खातो? आता आपण एवढं खातो रे, पोट भरलं. तर म्हणून जसं वय वाढत जातं आपला आहार कमी होत जातो, म्हणून आपल्याला सप्लिमेंटची गरज पडते. मग अशा वेळेस थोडे सप्लिमेंट्स घेतलेले चांगले आहेत. पण मग जे काही आहार तुम्ही खाताय ते पूर्ण आहार खाताय का ते पहा. जसं व्हेजिटेरियन डाएटमध्ये आपण बघितलं, आज मी विचारलं कोणाला तू काय खाल्लं? आज मटकी खाल्ली. बरं, अजून? मटकीच खाल्ली, मटकी आणि पोळी खाल्ली. अरे, व्हेजिटेरियन डाएट ज्यावेळेस तुम्ही फोटोज पण बघतात ती त्यावेळेस त्याच्यात एक सुकी भाजी, एक ओली भाजी, भात, वरण, त्याच्यात थोडी कोशिंबीर, चटणी, ठीक आहे, फ्लेक्सीड, ज्याचे हे सगळे चटणी आणि हे सगळं एकत्रितपणे तो पूर्ण आहार आहे व्हेजिटेरियन डाएटचा. आणि हे असं खाल्ल्यावर काय तुम्हाला डेफिशियन्सी होणार? राईट. असा पूर्ण आहार करा. वय वाढतं तसं कॅल्शियमचं प्रमाण तुम्ही जे गोळ्यांमध्ये आहे ते थोडं थोडं वाढू शकता. पण माझी आई 1000 ग्रामची गोळी खाते तर ती खाऊन ती स्ट्रॉंग राहते, तर मी पण तीच खायला पाहिजे का नाही? घरी आहे म्हणून ती खायची नाही. माझे रिक्वायरमेंट्स, माझं जेवण चांगलं असल्यामुळं माझे इतर रिक्वायरमेंट्स कमी आहेत गोळीचे, तर मी 500 मिलीग्रामची गोळी खाल्ली तरी माझं चालण्यासारखं आहे. जर कॅल्शियम इतकं महत्त्वाचं तर नुसतं मी भरपूर कॅल्शियम खाल्लं किंवा कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या तर माझा प्रॉब्लेम सॉर्ट होऊन जाईल का? बरं, आता भरपूर कॅल्शियम खाणं म्हणजे उदाहरणार्थ घरी तुम्ही 20 किलो गहू दळून आणलंय, ह्याचा अर्थ आज तुमच्या मिसेस 50 चपात्या करताल का? नाही करणार. कारण की तुम्ही दोघंच जेवायला. म्हणजे गरज एवढ्या मोठ्या गहूची नाही आहे. तसंच जर का तुम्ही खूप सारं कॅल्शियम खाल्लं, शरीरात तुम्ही कॅल्शियम टाकताय, त्याचा उपयोग करण्यासाठी त्याची गरज असली पाहिजे. ती गरज काय येईल? ती गरज येईल जर का तुम्ही व्यायाम केला तर. त्या स्नायूंची हालचाल, त्या हाडांची हालचाल, त्याला इम्पॅक्ट मिळाला तरच त्या हाडांना ती भूक लागते की अरे अजून कॅल्शियम दे, कॅल्शियम दे. आणि मग तुम्ही खाल्लेली गोळी त्या हाडांपर्यंत पोचते. म्हणजे घरात ज्यावेळेस 50 लोक घरी जेवायला येणार असतील तरच ते गहूचा
उपयोग होतो आणि आज 50 पोळ्या बनतील. हम्म. लक्षात आलं. म्हणजे फक्त 1000 मिलीग्रामची गोळी खाऊन आज मला खूप चांगलं कॅल्शियम मिळालं नाही. कॅल्शियमची गोळी खाऊन नुसतं बसत असाल, ती कॅल्शियमची गोळी संडासातून बाहेर पडते, तुमच्या हाडांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज आणि इम्पॅक्ट एक्सरसाइज. स्विमिंग हे इम्पॅक्ट एक्सरसाइज नाही, रनिंग, जिम, उड्या मारणं हे इम्पॅक्ट एक्सरसाइज आहे. तुम्ही जास्त केलं तर उपयोग आहे. बरेचसे वयस्कर लोक 1200 आणि 1500 मिलीग्रामच्या गोळ्या खाऊन नुसते बसून राहतात आणि त्यांना वाटतं आता आपल्या हाडांची काही काळजी घेतली जाते, आपण फक्त ती गोळी खाऊन. नाही, तुम्ही जोपर्यंत हालचाल करणार नाही ती गोळी तुमच्या हाडांपर्यंत आणि मसल्सपर्यंत पोचणार नाही. ओ. आणि कॅल्शियम हे फक्त हाडांसाठीच नव्हे तर तुमच्या हृदयाच्या ठोक्यासाठी, तुमच्या मसल्सच्या हालचालीसाठी पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तुम्ही विचार करा ना की कॅल्शियमच एक धातू का बरं आपल्या शरीरात साठा बनलेला आहे. आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमच सर्वात मोठा साठा आहे. कारण कॅल्शियम नसेल तर आपलं हृदय बंद पडणार, आपल्या नर्व्सचं फंक्शनिंग बंद पडणार, आपला हात हालतोय हे बंद पडणार. म्हणून कॅल्शियम हे खूप महत्त्वाचा धातू आहे आणि त्या महत्त्वाच्या धातूला साठा म्हणून आपल्या शरीरात ठेवलेला आहे त्या हाडांमध्ये. समजा आपल्या आहारातून कॅल्शियम कमी आलं शरीरात, तर मग शरीर ह्या हाडांमधून हे कॅल्शियम ओढायला सुरू करतं. ओके. म्हणजे त्या रेनी डेसाठी की ज्या दिवशी आपल्याकडं कॅल्शियम, आता आपल्याला जेवणच नाही मिळालं, आपण कुठेतरी गेलो कॅल्शियमयुक्त, त्यावेळेस मग त्या हाडातून ओढायला सुरू करतं. म्हणून हाडांमध्ये कॅल्शियम असणं म्हणजे हाडांची ठेसूळता नसणे, म्हणजे ठेसूळ नसले पाहिजे, हाडं बळकट असले पाहिजे, त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं असतं विटॅमिन डी. आता खाल्लेलं कॅल्शियम, रक्तात जे कॅल्शियम फिरतंय ते हाडांपर्यंत पोहोचवण्याचं, ते प्लास्टरिंगचं काम करतं विटॅमिन डी. म्हणून विटॅमिन डी पण असणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे. आता विटॅमिन डी आपल्याला माहिती आहे सूर्यप्रकाशातून आपल्याला मिळतं. सूर्यप्रकाश आणि हे तर लोक म्हणतात ह्या खिडकीतून येतंय सूर्यप्रकाश, मी बसलो, त्या प्रकाशाने फक्त हात काळा झालाय, त्याच्याने तुम्हाला बाकी काही विटॅमिन डी मिळालं नाही आहे. उघड्या सूर्यप्रकाशाकडे जायचं आहे, डायरेक्ट सनलाईट. आणि सकाळचं कोवळं ऊन किंवा संध्याकाळचं ऊन, का तर ते प्रखर नाही बरं वाटतंय म्हणून ते ऊन महत्त्वाचं आहे, नाही. आपल्याला पाहिजे 11 ते 4चं ऊन. आपल्याला UVA रेज हवेत, आपल्या डायरेक्ट रेज हवेत जे 11 ते 4च्या मध्ये येतात. ओके. म्हणजे पहाटेला जे ऊन येतं ते म्हणजे कोवळं ऊन काही उपयोगाचं नाही. नाही, कोवळं ऊन उपयोगाचं आहे. त्या अमिताभ बच्चन सारखं मोहब्बत है मैं डायरेक्ट आंखों में आग डाल के देखता हूँ सूरज के, ते जागं राहण्यासाठी, ते जागं करण्यासाठी फोटॉन, ज्याच्यामुळं आपली सिर्कॅडियन रिदम जी असते रात्रंदिवस ती जागृत होऊन जाते. म्हणजे कॉफीची गरज तेवढ्यासाठीच, पण विटॅमिन डी साठी नाही. विटॅमिन डी साठी तुम्हाला 11 ते 4च्याच उन्हात. आणि ही सर्वात सुंदर स्टडी भारतातच झालेली आहे आणि KEM हॉस्पिटलमध्ये झालेली. एवढंच काय तर त्यांनी हेही शोधून काढलंय तुमचा कातडीचा रंग कसा आणि तुम्हाला उन्हात किती वेळ उभं राहावं लागेल. जे गोरे लोक असतात, जास्त गोरे लोक असतात, त्यांना कातडीचे त्रास जास्त होतात जर का ते उन्हात उभे राहिले तर. देवाने असं बनवलेलं आहे आपल्याला की ह्या गोऱ्या लोकांनी 5-10 मिनटं पण उन्हात राहिले तरी त्यांचा दिवसभराचा साठा भरतो, परत आत जा. जितकं तुमचा रंग सावळा तेवढं तुम्हाला उन्हात जास्त वेळ थांबावं लागतं, ताकी ते ऊन UVA रेज आपल्या शरीरात जाऊन मग ते विटॅमिन डी कन्वर्ट होतं. म्हणून ही स्टडी आपल्या भारतातच झालेली आहे. म्हणून जितकं तुम्ही सावळे तेवढे तुम्हाला थोड्या वेळ जास्त राहावं लागतं ना. आपण शेड घेऊन फिरतो, आपण त्या उन्हात घाबरतो. पण आता हे एवढ्या उन्हात चालतं म्हणजे काही प्रॉब्लेम? हो, पण किती वेळ ते महत्त्व आहे. तुम्ही जर का तासनतास 1 तास बसून राहा विटॅमिन डी. हां, ख्रिश्चन लोकांचं एक प्रेयर असते. काय प्रेयर असते ती की थँक्यू गॉड फॉर आवर डेली ब्रेड. म्हणजे आत्ता जे समोर ठेवलं आहे त्याच्यासाठी, न की उद्याचं, न की मागचं, आजचं. आपलं शरीर त्याच संकल्पनेवर काम करतं. आपल्याला आजच्या पुरतंच विटॅमिन डी आपलं शरीर बनवतं. म्हणजे आपल्याला जे विटॅमिन डी 10 मिनिटात मिळणार आहे किंवा 20 मिनिटात, आपण सावळे असो 20 मिनिटं, तर आजच्या पुरताच विटॅमिन डी शरीराने बनवलं आहे. आता मी आठवड्याभरचं विटॅमिन डी सॅटर्डे संडेला उन्हात बसून कमवीन, 2-2 तास बसेल, काळा होशील, बाकी काय होणार नाही, सनबर्न होशील, अजून वेगळे त्रास होतील आणि मग स्किनवाल्यांचे कामं वाढतील. सो आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढं ते बनवतं. म्हणजे रोजच्या रोज थोडं थोडं ऊन खूप चांगलं आहे.
त्याच्यामुळे रोज थोड्या वेळ तरी उन्हात जाणं बेनिफिशियल आहे हाडांसाठी. आणि त्यातही की हात मोकळे पाहिजे, थोडे पाय मोकळे पाहिजे. तुम्ही सनस्क्रीन लावून उन्हात बसलं तर UV ए रेज ब्लॉक करणारे मग काही उपयोग नाही. किंवा जसं मी म्हणलं की तुम्ही काचेतून ऊन घेत बसलात तेही काही उपयोगाचं नाही. सर आता म्हणजे आता लक्षात आलं की कॅल्शियम किती महत्त्वाचं आहे, विटॅमिन डी किती महत्त्वाचं आहे. कॅल्शियमची कमी असेल तर काय आजार होतात आणि ते काही म्हणजे कारण आणि का म्हणतो मी स्पेसिफिकली आत्ता खूप साऱ्या ॲड्स येत आहेत स्पेसिफिकली महिलांना टार्गेट करणाऱ्या की तुम्ही कॅल्शियम खा, कॅल्शियम खा, कॅल्शियमच्या त्या गोळ्या येत आहेत. तर हे कशामुळे आहे? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठेसूळ होणे हे बायकांमध्ये एकदा का मेनोपॉज म्हणजे पाळी थांबली की ह्याचे चान्सेस जास्त राहतात, कारण की त्यांच्या शरीरामधले हॉर्मोन लेवल्स हे बदललेले असतात. शरीर जे हाडांना व्यवस्थित ठेवणारे हॉर्मोन्स असतात ते कमी झालेले असतात. अशा वेळी त्यांच्या शरीरामध्ये हाडं झिजण्याची प्रक्रिया वाढते. अच्छा. शरीरात ज्यावेळेस कॅल्शियम कमी पडलं तर ते हाडांमधून काढायला सुरू होतं. ओके. ह्या वेळेस जर का त्यांचं जेवणातून जर का कॅल्शियम कमी पडलं तर मग ते हाडांमधून जास्त ओढलं जातं. म्हणजे हेच बोन डेन्सिटी कमी होणं म्हणजे हेच बोन डेन्सिटी कमी होणं म्हणजे हेच. पण हे बायकांमध्ये जास्त होतं, पुरुषांमध्ये होत नाही. आपल्या मेनोपॉज नसतो. 99 वर्षापर्यंत टेस्टोस्टेरोन जिंदाबाद. पण बायकांमध्ये इस्ट्रोजन हे 50च्या नंतर हे कमी होऊन जातात. हे कमी झाल्यावर हाडांची ठेसूळता, म्हणून त्यांच्या रिक्वायरमेंट्स पुरुषांपेक्षा थोड्या जास्त असतात. आणि म्हणूनच आता जसं मी म्हणलं फक्त कॅल्शियम खाऊन उपयोग नाही, त्या बायकांनी थोडं व्यायाम पण करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे फक्त कॅल्शियमची गोळी खा, ही गोळी खा, 1200 मिलीग्राम खा, K27 खा, हे खा, ते खा, ठीक आहे खा, पण त्याच्याबरोबर व्यायाम करायला हवा. तुम्ही फक्त गोळी खाऊन दिवसभर काम करताय आणि त्याच्यावरच खुश राहताय असं नाही. आणि आता आपण बायकांबद्दल बोलतोच आहे, तर खूप बायकांचं असं असतं ना की आम्ही घरातली कामं करतो आणि आमची हालचाल होते. म्हणजे आपल्या आयांचं पण प्रायमरी तेच असतं की जिम व्यायाम करण्याची काय गरज आहे, मी तर हालचाल करते, बाकी सगळी कामं होतात बऱ्याचदा. तर ते तितकं हाडांच्या बळकटीसाठी उपयोगाचं आहे का? आणि जर घरीच असतील आणि घरीच बैठी कामं असतील किंवा घरातली कामं असतील तर काय पद्धतीनं म्हणजे काय केलं पाहिजे घरात? हो, हे तर बऱ्याच बायका म्हणतात. आता मी जर का म्हणलं मॅडम थोडा व्यायाम करा, काय व्यायाम करा, मी दिवसभर सगळी घरातली कामं करते, मी 20-20 चपात्या लाटते, सगळ्या घराचं झाडून पुसून घेते, माझा व्यायाम. तो व्यायाम नव्हे, तो एक्झर्शन आहे. एक्झर्शन आणि एक्सरसाइज ह्यामधला हा फरक जाणून घ्या की एक्झर्शन म्हणजे काय, तुम्ही तीच प्रक्रिया दिवस रात्र ते करताय आणि ते सुद्धा अर्धवट मूवमेंटमध्येच करत राहताय, हे एक्झर्शन झालं. हे न की तुमच्या एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे काय, तुम्ही त्या स्नायूंना पूर्णपणे हालचाल करताय आणि सगळ्या स्नायू, पूर्ण शरीराच्या स्नायूंना हालचाल करताय. म्हणून ह्या बायकांना मला सांगायचं होतं की व्यायाम हा वेगळा आणि एक्झर्शन जे तुम्ही घरकाम करताय हे वेगळं. या संभ्रमात राहू नका की आम्ही फक्त घरातली कामं करतोय, व्यायाम झालेला आहे. तुम्ही फक्त जिम नाही, पण तुम्ही की जरा फिरायला जा किंवा स्विमिंगला जा किंवा सायकलिंग करा. तर हे सगळं जर का त्यांनी केलं तर फक्त हाडांची झीजच नव्हे, तर ज्यावेळेस ह्या बायका पुढे जाऊन मेनोपॉजमध्ये पोहोचतील तर त्यांना त्याचा त्रास पण कमी राहील. मांसाहाराबद्दलच मला अजून एक विचारायचं आहे. बऱ्याचदा ना काही तुम्हाला दुखापत झाली, जखम झाली किंवा तुम्ही पडला झडलात, फ्रॅक्चर झालं तर लोक म्हणतात ते तू पायासूप पी, त्याने रिकव्हरी चांगली होईल. सो मांसाहाराचा आणि आपल्या ऑर्थो हेल्थचा काही संबंध आहे का? हो, आता ऑर्थो म्हटल्यावर तुम्ही मगाशी मला विचारलं कॅल्शियम आणि मांसाहार, आता तुम्ही ऑर्थो विचार. ऑर्थो म्हणजे काय, ऑर्थो म्हणजे फक्त हाडं नव्हे तर हाडं आणि मांस. आम्ही हाडं मांसाचे डॉक्टर. तर मसल्सची पण हेल्थ महत्त्वाची आहे. तर मसल्ससाठी प्रोटीन्स हे खूप महत्त्वाचं असतं आणि हे मांसाहारामध्ये खूप जास्त प्रमाणात मिळतं. म्हणजे जसं 100 ग्राम तुम्ही चिकन खाल्लं त्याच्यामध्ये 37 ग्राम तुम्हाला प्रोटीन भेटतं आहे. आता 37 ग्राम प्रोटीन खाण्यासाठी तुम्हाला किती मटकी खावी लागणार आहे, तुम्हाला किती राजमा खावा लागणार आहे आणि त्या राजमा मटकीबरोबर तुम्हाला खूप सारे कार्बोहायड्रेट्सही येऊन जातात. म्हणून व्हेजिटेरियन जे फक्त व्हेजिटेरियन डाएट घेतात त्यांना कुठेतरी प्रोटीन डेफिशियन्सी होऊ शकते. तर हे टाळण्यासाठी व्हेजिटेरियन लोकांनी पूर्ण आहार घ्यावा. जसं मी म्हटलं आज फक्त एक भाजी नाही तर पूर्ण भाज्या घ्यायच्या. चिकनच्या 100 ग्राममध्ये 9 एसेन्शियल अमायनो ॲसिड्स जे असतात ज्याच्यामुळं प्रोटीन तयार होतं, पूर्ण प्रोटीन तयार होतं, ते आहे. अच्छा. पण मटकीमध्ये फक्त 4 अमायनो ॲसिड्स आहेत.
डाळीमध्ये उरलेले 3 आणि भातामध्ये 2. पण हे ज्यावेळेस तुम्ही सगळं मिक्स करून खाता मग जाऊन तुम्हाला ते 9 अमायनो ॲसिड्स मिळालेत. म्हणून मांसाहाराला तिथं थोडंसं ते वर जातं की मांसाहार लोकांना एवढंसं खाऊन पण भरपूर आपल्याला प्रोटीन्स भेटतं आणि ते प्रोटीन्स तुमच्या मसल बिल्डिंगसाठी आणि स्ट्रेंथसाठी फायदेशीर राहतं. ओके. फक्त एवढंच की शाकाहारीने मायूस न होता पूर्ण आहार घ्यायचा विचार करावा. म्हणून त्यांच्यामध्ये थोडंसं तिथे कमकुवतपणा येतो. म्हणजे असं नाही की मांसाहारच चांगला आहे. ओके, आलं लक्षात. म्हणजे आता हे आता सगळ्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्सबद्दल आपण बोललो की काय काय झालं, काय काय करू शकतो आपण. पण असं होतच ना की कधीतरी उठल्यानंतर मान दुखतीये किंवा आता व्यायाम केलाय लक्षात नाही आलंय आणि मग हात आखडलाय, माझा हात दुखायला लागलाय आणि या अशा गोष्टी होत राहतात. तर ज्यावेळेस मला कुठल्याही स्नायूंमध्ये किंवा हाडांमध्ये कुठेतरी दुखणं होतंय, कुठेतरी दुखायला लागतंय, तर त्यावेळेस काय केलं पाहिजे? म्हणजे प्रायमरी म्हणून काय केलं पाहिजे? म्हणजे कारण बऱ्याचदा वेगवेगळ्या म्हणजे गुगलवर जरी केलं तरी मग काही लोक सांगतात की नाही ते हॉट बॅग्स लावा, काही सांगतात की नाही थंड काहीतरी लावा, म्हणजे बर्फाचं काहीतरी लावा. तर नेमकं कळत नाही की काय केल्यामुळे ते पेन कमी होणार आहे आणि काय केल्यामुळे वाढणार आहे. तर असं काही असतं का की या भागात दुखत असेल तर थंड असलं पाहिजे, या बाजूला गरम असलं पाहिजे, और वॉट एव्हर. तर ज्यावेळेस कुठल्याही भागात ज्यावेळेस हाडं किंवा स्नायूंबद्दल दुखणं होतं त्यावेळेस काय केलं पाहिजे? आता थंड, गरम आणि ते स्प्रे हे तिन्ही एकाच कॅटेगरीत आहेत, त्यांना फेकून द्या. अच्छा. ते लिटरली त्याचा वरच्यावर उपयोग होतो. ज्यावेळेस तुम्ही आता माझा थाय दुखतो किंवा ही मांडी दुखते, काही कारण असो, काहीतरी मला व्यायाम झाला, काहीतरी लागलं, तर मी त्याच्यावर थंड लावून बसलो बऱ्याच वेळा, तर तिकडचं ब्लड सप्लाय कमी झालं किंवा तिकडचे नर्व्स थोडेसे नंब झाले किंवा ते बधीर झाल्यामुळं मला तात्पुरतं बरं वाटतं आणि ते बरं वाटल्यामुळं चल रे मी आता थोडेसे कामं करून येतो. तर स्नायू दुखतोय, तो पाय दुखतोय, त्याला थोडासा आराम दे. ते आराम द्यायचं सोडून आपण ते कामाला लागतो. म्हणून हे गरमगार जे आपण करतो हे. आणि दुसरी गोष्ट, लोकांना वाटतं फक्त गरमनेच आपली कातडी जळते आणि गारने नाही जळत, असं नाही आहे. उलटं गारने पण कातडी जळते आणि बरं वाटतं म्हणून बऱ्याच वेळ लोक गार असं शरीराला लावून ठेवतात आणि मग नंतर म्हणावं हे ब्लिस्टर आलेत किंवा हे रंग कसा बदलला. ह्याच्यामुळं आम्ही सांगतो की गरम आणि गार हे दोन्हीमध्ये वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही. बरं वाटतं म्हणून लोक झोपून घेतात, कातडी जाळून घेतात आणि हे फक्त टेम्पररी आहे. ह्या टेम्पररी गोष्टीसाठी तुम्ही कशाला वेळ घालवताय? त्यापेक्षा तुम्ही त्या भागाला थोडा आराम द्या, तेवढं पुरे. त्याच कॉन्सेप्टवर हे सगळे मलम आणि स्प्रे उपयोगाचे असतात. हे फक्त टी व्हीच्या सुंदर्या बऱ्या होतात की उसे आहातक ते लावलं की, असं रिॲलिटीमध्ये होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला थोडा आराम, थोडी मोबिलिटी, हे सगळं एकत्रितपणेच तुम्हाला ह्या दुखण्यातून बाहेर आणू शकते. ओके. आणि समजा आता पाठ दुखायला लागली तर काय केलं पाहिजे? कारण पाठ वगैरे तर म्हणजे काही काही वेळेस असं होतं की हालचालच करता येत नाही ना. म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की आराम करायचा आहे पण मग झोपताही येत नाही, हालचालही करता येत नाही, उठून बसायला लागलं म्हणजे मान वळवली तरी मान हे होती. तर रेस्ट द्यायचा आहे त्या मसलला किंवा त्या हाडांना, म्हणजे काय करायचं आहे? आता परत आपण शरीराचं ऐकायला पाहिजे. आपण माकडांपासून आलो आहे तर आपला मूलभूत प्रॉब्लेम तोच आहे. माकडांपासून ते कुणी सांगितलं ते गरम आहे, नाही मी हात लावून बघतो ते किती गरम आहे. आता मान दुखते तर गप बस ना जरा, थोडे दिवस 2 दिवस हालू नको, ती बरी होईल. नाही आपलं थोडं बरं वाटलं परत दुखते. थोडे दिवस, 1-2 दिवस तुम्ही शरीराचं ऐका. एखादी गोष्ट दुखत असेल, एक तर महत्त्वाचं म्हणजे येस की थोडा आराम करायला हवा. दुसरं गोष्ट, ती का दुखते हे तुम्ही निवारण करायलाच हवं. बरोबर की तुम्ही 2 दिवस वाट बघता आणि तिसऱ्या दिवशी बरं नाही झालं तर तुरंत येऊन आम्हाला भेटा. कारण की ह्याच्या मागचे कारण काय ते शोधणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा होतं काय, मणक्यांमध्ये जी गादी असते त्या गादीची झीज झालेली असते आणि तुम्ही आदल्या दिवशी काहीतरी वेडंवाकडं झोपल्या असाल, खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये आहात, म्हणून त्या गादीवर खूप जास्त प्रेशर आलं आहे. त्या झिजलेल्या गादीवर प्रेशर आल्यामुळं त्याचं कवरिंग फाटतं, ज्याला ॲन्युलर टेअर म्हणतो, आणि दुसऱ्या दिवशी एकदम असं दुखतं. म्हणजे लोकांना फक्त मी खाली साडी होती ती फक्त उचलली नाही, फक्त उचलायला गेल्याने पाठ दुखायला लागली. तर हे काही नव्हे तर ॲन्युलर टेअर किंवा त्या गादीचं कवरिंग फाटल्यामुळं झालेलं आहे. अशा वेळेस आराम करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ती आतली गादी जी खराब झाली ती बाहेर येऊन तुमच्या नर्व्सला, जे इलेक्ट्रिकल सप्लाय तुमच्या हातापायांना पुरवतं, त्यांना ते त्रास देऊ शकतं. आणि शरीराला ह्याची जाणीव आहे, म्हणून तुम्ही रोबोटसारखे असे स्टिफ झालेले आहेत.
म्हणून तुमचं शरीर तुम्हाला हलू देत नाही आहे. त्या शरीराचं ऐका. शरीर ज्यावेळेस म्हणतं की अरे नीट असा हलू नको, असाच हाल. तर हे सगळं आम्ही तुम्हाला अर्गोनॉमिक्समध्ये शिकवतो. फिजिओथेरपिस्ट तुम्हाला हे सगळं शिकवू शकतात की कसं हालायचं, या पेनमध्ये कसं मोबाईल राहायचं. पण अशा वेळेस शरीराचं ऐकायचं, थोडे दिवस आराम करायचा. कारण जर का शरीराचं न ऐकता तुम्ही कामं करायला गेलात आणि ती डिस्क जी आतमध्येच होती आणि दार उघडे, आता ॲन्युलर टेअर झालं, कवरिंग फाटलेलं आहे, ती डिस्क बाहेर आली तर उद्या काय होतं, लोक म्हणतात पाठदुखी गेली बरं का डॉक्टर, पण आता माझा पाय ना थोडं दुखायला लागला, आता पायात काहीतरी व्हायला लागलं. ते पाठदुखी बरं झाल्यावरच खुश असतात, पण आम्हाला टेन्शन येतं कारण आम्हाला माहिती आहे अरे आता ह्याची पाठदुखी गेली आणि ती डिस्क फुटून आता त्याच्या नर्व्सवर येऊन बसलेली आहे. हे होऊ नये म्हणून शरीर तुम्हाला अगोदरच वॉर्न करते की अरे हलू नकोस, अरे जरा आराम कर. तर ते शरीराचं ऐका असं काही झालं. ओके. आणि सर आता हे आपण गादीबद्दल बोललो, तर सगळ्यांना बऱ्याचदा आपण एस्पेशली 40च्या पुढच्या लोकांचं ऐकतो की स्लिप डिस्कचा त्रास झाला आहे, गादी झिजली आहे. तर नक्की हे काय होतं, नक्की काय होतं याच्यात? ओके, आता मणक्यांमधली जी गादी असते हे जेलीच्या मटेरियलसारखं असतं आणि ह्याचं महत्त्वाचं काम म्हणजे शॉक ॲब्झॉर्प्शन. म्हणजे आपले मणके 33 मणके एकावर एक बसलेले आहेत आणि ह्यांच्यामध्ये त्या गाद्या आहेत. ह्या गाद्यांचं महत्त्वाचं काम काय, तर हे जे शॉक बसतो, आपण बसतोय उठतोय झटके लागतात, हे ॲब्झॉर्ब करत राहणं, हे त्याचं महत्त्वाचं काम आहे. समजा ह्या गाद्यांना कॉन्स्टंट प्रेशर मिळालं नाही आणि चुकीचं प्रेशर मिळालं, जसं आपण बसून राहिलो दिवसभर, माझ्या खालच्याच गाद्या कामाला आहेत, वरच्या गाद्या काहीच जास्त काम करत नाही, सगळं प्रेशर खालच्याच 4 गाद्यांवर, L4-5 जे आपण म्हणतो की लोक L5-S1 L4-5 चे दुखणं, कारण तुम्ही बसताय त्याच्यावरच बसताय आणि तेवढ्याच 2 गाद्या जास्त काम करतायत, तर झीज होणार, त्या गाद्यांचं पाणी कमी होणार. त्या गाद्यांचं पाणी कमी झाल्यावर त्यांचं लवचिकपणा कमी होईल. जेलीमधलं जर का जेलच निघून गेलं, ते कडक होऊन जाते ती गादी. आता ती कडक गादी, त्याचं जे कवरिंग असतं, ज्याने त्याला आत दाबून धरलेलं असतं, त्या कवरिंगवर आता ते प्रेशर द्यायला लागतं. आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही असे खाली वाकायला लागता, खाली वाकताय, तर ते प्रेशर देऊन देऊन एक दिवशी ते दार उघडतं किंवा त्याचं कवरिंग फाटतं आणि मग स्लिप डिस्क होते. म्हणजे स्लिप डिस्क म्हणजे काय, ती आता खराब झालेली गादी आता बाहेर यायला लागली. ओके. सो त्याला स्पॉन्डायलोसिस म्हणजे गादीची होणारी झीज त्याला म्हणतात. ह्यालाच स्पॉन्डिलोसिस म्हणतात. त्यालाच म्हणतात. ते वयाच्या कोणत्याही वर्षी तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. असं नाही की मी 20 वर्षाचा आहे, हा 40 वर्षाचा आहे, की ह्याला स्लिप डिस्क होईल किंवा ह्याला स्पॉन्डायलोसिस होईल, असंही नाही. ज्या मनुष्याने त्याच्या शरीराला कधी व्यायामच केला नाही, आता व्यायामाचा आणि गादीच्या लवचिकतेचा काय संबंध आहे आपण बोलूयात नंतर, पण त्या माणसाला 20 वर्षाच्या असताना पण त्रास होईल. तो दिवस रात्र नुसता बसूनच आहे, काहीच करत नाही. आणि तो 40 वर्षाचा माणूस ॲक्टिव्ह आहे, वजनं उचलतोय, उड्या मारतोय, फिरतोय, त्याच्या गाद्या जास्त लवचिक आणि त्या गाद्यांमध्ये पाणी जास्त राहतं. आता का? कारण जितकं तुम्ही शरीराला त्रास द्याल तेवढ्या त्या शरीराला जागरूकता राहते की हा बाबा आपल्याला हे पाणी मेंटेन करायचं आहे, आपल्याला ही गोष्ट सारखी सारखी आपल्या शरीराला सांगावी लागते. मी मसल्सचा व्यायाम नाही केला तर मसल्स छोटे होऊन जातात. सेम थिंग आपल्या शरीरात सगळे लिगामेंट्स म्हणा, गादी म्हणा, ह्या सगळ्यांना बळकट राहण्यासाठी एक स्टिम्युलस लागतो आणि तो स्टिम्युलस म्हणजे हालचाल करत राहणं आणि व्यायाम करत राहणं. जेव्हा स्पॉन्डिलायसिस होतो तेव्हा त्याच्यावरती उपचार काय असतात? स्पॉन्डायलोसिस किंवा झीज ज्यावेळेस त्या गादीमधलं जेली किंवा पाणी निघून जातं, त्याला वापस आणता येत नाही. अजून तरी आत्ता तरी सायन्स तिथपर्यंत पोचले नाही, पण रिसर्च चालू आहे की काही स्टेम सेल्स आपण त्याच्यात इंजेक्ट केले की त्याच्यात रिजनरेशन होऊ शकते. पण हे रिसर्च आता एकदम प्रिलिमिनरी बेसिसवर चाललेलं आहे, पण अजून ते आलेलं नाही. म्हणून आत्ता जर का कोणी तुम्हाला सांगितलं की आम्ही हे इंजेक्शन देऊ, तुमच्या गादीमधलं पाणी वापस येईल, तुमची झीज चालली जाईल, तर प्लीज हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा डॉक्टर नाही, हा जादूगर आहे. किंवा मी तुमच्या गुडघ्यात झालेल्या खुर्च्या जो खराब झालेला आहे, बऱ्याच आजकाल आपण बघतो ते खुर्च्या खराब झालेल्या आहे, आम्ही ते खुर्च्या परत रिजनरेट करतो. अजूनपर्यंत तर ती टेक्नॉलॉजी आलेली नाही. त्याच्यात पण स्टेम सेल्स आम्ही टाकतो त्याच्यात, पण ते 100% रिझल्ट्स देत नाहीत. असं झालं असतं तर रिप्लेसमेंट हे पूर्णपणे टळलं असतं. पण एकदा का खुर्च्या खराब झाला त्याला रिजनरेशन होत नाही. म्हणून पहिली गोष्ट
खराबच होऊ नाही द्यायचा आणि दुसरा खराब होऊ नाही देण्यासाठी त्याला स्टिम्युलेट करत राहायला पाहिजे, वापरत राहायला पाहिजे, म्हणजे मग तो व्यवस्थित राहतो. ओके. पण ज्यांना स्पॉन्डिलायसिस झालेला आहे त्या लोकांनी मग काय, मग त्यांना कायमच हा पाठीचा त्रास राहणार आहे, मणक्यांचा त्रास राहणार आहे की मग काय? कारण बऱ्याचदा त्यांना माझ्या आईला तसा त्रास झालेला, तर मग तिला तो काही महिने बेल्ट लावायला लावला, मग ती फिजिओथेरपीला जायची आणि मग काय मग काय होतं पुढे ज्यावेळेस जर तुमची ती गादीची झीज झाली, जर त्या गादीतलं ते काय फ्लुइड निघून गेलं, तर त्याच्यानंतर हाऊ डू यू ऑपरेट, म्हणजे काय काय करावं लागतं त्यानंतर? बरं, ॲज अ पेशंट जर का तुम्ही विचारलं की माझं आता एकदा मान दुखायला लागले आणि त्या मानदुखीचं कारण गाद्या झिजल्यामुळं झालेलं आहे, तर हो, म्हणजे तुम्हाला परत मानदुखी येऊ शकते. कारण की चूक केली तर निसर्ग आता माफ नाही करणार तुम्हाला, तर ती चूक कमीत कमी व्हावी. म्हणजे आपण व्यायाम करत राहिले, हे स्नायू व्यवस्थित राहिले, तर आपण उद्या मोबाईलही बघत बसलो तर हे स्नायू जर का बळकट असतील तर गाद्यांवर येणारं प्रेशर हे तुमचे स्नायू घेतील, न की तुमच्या गाद्या. बरोबर. म्हणून व्यायाम करणं, जे तुम्ही फिजिओथेरपी म्हणणं, ते महत्त्वाचं राहतं ज्यावेळेस तुमच्या गाद्या झिजलेल्या असतात. पण हो, एक टाईम असा येणार, चुका होत राहतायत. तुम्ही जर 6 महिन्याला तुम्ही जर का येत असाल की माझी मान दुखते, तर काही दिवसांनी फक्त मान नव्हे तर तुमच्या हातातही दुखणं जातं. मग त्या हातातल्या दुखण्यामध्ये नंतर मुंग्या सुरू होतात, मग नंतर बधीरपणा सुरू होतो. ह्याचा अर्थ तुमचा आता स्लिप डिस्क होऊन तुम्ही पुढच्या थराला गेलात. मग आता इथं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मग इतर ऑपरेटिव्ह पर्याय किंवा पेन मॅनेजमेंटचे पर्याय मग इथून पुढे सुरू होतात. ओके. सर, या स्पॉन्डिलायसिस किंवा सायटिका सारख्या जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा काय म्हणजे गोळ्या बिळ्या दिल्या जातात, त्या गोळ्या काय असतात, पेनकिलर असतात का? त्यांनी काही तुमचं मसल स्ट्रेंथनिंग होतं, काय होतं नक्कीच? गोळ्या हे आम्ही जे देतो, जे मसल रिलॅक्सन्स किंवा पेन किलर देतो, हे आता तुम्ही एकदम स्टिफ झालात, एकदम रोबोट झालात, तुम्हाला दैनंदिन कामांमध्ये पण त्रास होतोय, अशा वेळेस आम्ही तुम्हाला गोळ्या देतो, ते थोडं रिलॅक्स राहण्यासाठी. न की त्या गोळ्या घेऊन आता परत ऑफिसला जाऊन बस, त्याच्यासाठी नाही. तुम्ही थोडे रिलॅक्स झालात, दिवसांदिवसाचे तुम्ही कामं करू शकताय, त्याच्यासोबत आता जे मसल्स तुमची वीक असल्यामुळं हा त्रास सुरू झालेला आहे, त्या मसल्सला हळूहळू तुम्ही आता स्टिम्युलेट करायला सुरू करा. म्हणजे ज्याला आम्ही फिजिओथेरपी म्हणतो की थोडे थोडे आता तुम्ही व्यायाम करायला सुरू करा. मग हळूहळू आपण ते स्ट्रॉंग होत गेले की 5 दिवसांनी आता मला थोडं बरं वाटतंय, 2 आठवड्यांनी अजून थोडं बरं वाटतंय, पण मला आता वाकायला त्रास होतोय, तर आता अजून व्यायाम वाढव. आणि 1 महिन्यानंतर तो मनुष्य म्हणतो, मी सगळं करू शकतो आता तू स्ट्रॉंग व्हायला लागलास, आता तू व्यायाम करायला लागलास, तर आता जिमला जा. आता एवढे दिवस जे तू व्यायाम नव्हता करत, आता इथून पुढची पायरी आयदर जिमला जा, स्विमिंग कर, रनिंग कर, काय करायचं ते कर, पण आता इथून पुढं तरी तू ॲक्टिव्ह राहा, नाहीतर आमच्याकडचं सबस्क्रिप्शन घेऊन घे, परत येशील. आणि सर, आत्ता ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक खूप इंस्टाग्रामवरती ट्रेंड आला आहे, तो म्हणजे ह्या पाठदुखी मानदुखीवरनं तो म्हणजे कायरोप्रॅक्टिशनर्स. सो कायरोप्रॅक्टिशनरनी खरंच तुम्हाला म्हणजे कायरोप्रॅक्टिसनी पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी बरी होते का? आता जे डॉक्टर नाही होऊ शकले, नाही का, जे फिजिओथेरपिस्ट आणि हे सगळे नाही होऊ शकले, ते कायरोप्रॅक्टर झाले, नाही का. त्यांना काहीतरी लोकांचं भलं करायच्या आवाखाली, तर ते कायरोप्रॅक्टर म्हणजे काय, आता माझं नावी पण चांगला कायरोप्रॅक्टिंग करतो, म्हणजे माझी मान मोडतं, काय मस्त वाटतं, बस त्या दिवशी रिलॅक्स होऊन मी छान झोपतो. पण त्याची उपयोगिता तिथपर्यंतच मर्यादित आहे. फक्त पाठ मोडल्यामुळं की त्याला मॅन्युप्युलेशन म्हणतात, त्याच्यामुळं काही बरं होतं किंवा त्याच्यामुळं अलाइनमेंट बरी होती, हे पूर्णपणे चुकीचं आहे. पण त्याच्यामुळं मला तात्पुरतं बरं वाटतं. आता मी बोटं पण मोडली, आता बघा चांगलीच मोडली बोटं, छान वाटलं मला. आता काय झालं, ह्या जॉईंटमधला गॅस हल्ला आणि मला थोडंसं बरं वाटलं. सकाळी उठल्यावर पण आपण ते हाडं मोडतो, छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. आता ह्याला पुढे घेऊन जा, आता रिलॅक्स झालात, बरं वाटलं, आता व्यायाम करा, हरकत नाही. कायरोप्रॅक्टिसचं तुम्ही ते मोडून घ्या, पण आता व्यायाम चालू करा, तरच ते कायरोप्रॅक्टिक महत्त्वाची आहे किंवा मगच ते उपयोगात येते. नाही तर फक्त मोडून काय उपयोग होणार नाही. तो इलाज नाही आहे. तो इलाज अजिबातच नाही आहे. म्हणजे ते मोडून मी वाकडं होतं, आता मी सरळ झालो, तू काही न करता पण सरळ झाला असतास. म्हणजे तू वाकडा होतास कारण की तुझी पाठ दुखत होती, ती पाठदुखी बरी झाल्यावर तुम्ही सरळ झालात, न की ते त्यांनी मोडून दिले म्हणून तुम्ही सरळ झालात. मोडून द्या, मॅन्युप्युलेशन करा, पण त्याच्यानंतर व्यायाम पण नक्कीच करा, मगच त्याचा उपयोग होणार आहे. नाही तर फक्त मोडून अजिबात उपयोग होत नाही. आणि अलाइनमेंट सरळ करतो, प्लीज, हे पूर्णपणे चुकीचं आहे.
आणि ह्या कुठल्याही पाठीच्या मानेच्या दुखण्यांच्या बाबतीत एक गोष्ट कायम होते ना की ती म्हणजे कधी डॉक्टरकडे जायचं ना कळत नाही. म्हणजे हे होतच ना की आपल्याला माहिती असतं की आज मान दुखायला लागली, थोडी मूव्ह करता येत नाही, हालचाल करता येत नाही, पाठ दुखायला लागली, हालचाल करता येत नाही. आपण साधारणपणे 1-2 दिवस अंगावर काढतो. म्हणजे आपल्याला माहिती असतं की 2 दिवसात काहीतरी मलम लावा. घरामध्ये सगळ्यांच्या मलम कुठलं तरी पडलेलं असतंच, तर ते काहीतरी मलम लावा, काहीतरी गरम पाण्याची पिशवी ठेवा, थोडं बरं वाटेल. नाही वाटलं तर मग ते थोडंसं अंगावर काढा. एक बऱ्याचदा होतं असं की आपण कामात गुंतलेलो असतो, त्यावेळेस आपल्याला ते दुखणंही कमी होतं. आपल्याला असं वाटायला लागतं की अच्छा अच्छा आता काय फार दुखत नाही आहे, पण परत दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते दुखायला लागलेलं असतं. तर ह्या सगळ्या दुखण्यांमध्ये डॉक्टरकडे कधी गेलं पाहिजे आणि स्वतःचं स्वतः कधी मॅनेज केलं पाहिजे, आणि ज्यावेळेस स्वतःचं स्वतः मॅनेज करायचं आहे म्हणजे सुद्धा काय करायचं आहे? आता दुखतंय म्हणून लगेच डॉक्टरकडे यायची गरज नाही. किती दुखतंय ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. जर का तुम्ही जसं एक उदाहरण घेतलं, आपण खाली वाकायला गेलो, सकाळी बरेच लोकांना होतं, आंघोळ करून आलो, सगळं रिलॅक्स असतं, तर आपण काहीतरी करायला गेलो आणि एकदम जोरात चमक बसते, एवढी जोरात की फोन येतो की डॉक्टर मी हलूच नाही शकत. अशा वेळेस तर लगेच यायला पाहिजे. जे छोटे मोठे दुखणे असते, थोडीशी मान दुखते, तर अशा वेळेस ठीक आहे, तुम्ही जे घरचे पर्याय आहेत की थोडंसं तुम्ही गरम पाण्याची बॅग लावली, तात्पुरतं बरं वाटलं, पण अतिरेक करू नका. अति तिथे माती. म्हणजे तुम्ही ते एकदम गरम करून करून पार कातडी जा, तर थोडंसं मलम लावा, बरं वाटलं, 2-3 दिवसात बरं झालं, चांगली गोष्ट आहे. पण आपल्याकडं प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडे हे दुखणं का सुरू झालेलं आहे? आपल्याकडे दुखणं सुरू झालेलं आहे कारण की आपण त्या स्नायूंकडे लक्षच दिलेलं नाही आहे. आणि हे सुरुवातीच्या म्हणजे हे अर्ली स्टेजेस आहे, जे शरीर तुम्हाला सांगतंय की बाबा तुझे मणके झिजतायत, तुझ्या गाद्या झिजतायत. म्हणजे आमच्याकडे ज्यावेळेस माणूस एकदम स्टिफ होऊन येतो की डॉग आता मागचे 1 आठवडा झाला मला हलताच येत नाही, खूप दुखतंय, त्याला मी प्रश्न विचारतो, असं पूर्वी कधी झालं? एवढ्या जोरात नव्हतं झालं, पण थोडं तरी झालं का? हो हो, मागचे 1-2 वर्षांपासून सारखं दुखायचं, 2 दिवस दुखायचं बरं व्हायचं, 2 दिवस दुखायचं बरं व्हायचं. अरे मग एकदा तरी येऊन दाखवायला हवं होतं, पण एकदा तरी तू व्यायाम करायला हवा होता. मग अशा वेळेस तुम्हाला एवढंच बघायचं आहे की थोडंसं दुखणं असेल, ठीक आहे, तर 2 दिवसात बरं झालं, पण परत परत होत असेल तर मग नक्की लगेच येऊन दाखवा. ओके. आणि किती वेळ दुखतं ते पण महत्वाचं आहे का? म्हणजे ॲक्यूट पेन असेल समजा हो एखादं. हो, किती जोमाने दुखतंय, म्हणजे एकदमच जास्त दुखत असेल तर अंगावर काढून, त्याच्या मागचं कारण वेगळं असू शकतं. आणि किती दिवस दुखतं, आता मागचा 1 आठवडा तुम्हाला हलताच येत नसेल, तर हे एकदम रेड फ्लॅग्स आहेत की तुम्हाला लगेच डॉक्टरकडे जाऊन दाखवायला हवं. काहीतरी जास्त चुकीचं असू शकतं. राईट सर. आणि आता ज्यांना स्लिप डिस्क झालेली असते, हे सगळं झालं असतं, त्याच्यामध्ये ना बऱ्याचदा आपण ऐकतो की त्यांना ऑपरेशन करायला सांगितलं, आणि स्लिप डिस्कचं ऑपरेशन म्हटलं की लोक घाबरतात की बाबा त्याच्यात सक्सेस रेशो कमी आहे, मग काहीतरी वेगळे पर्याय ट्राय करायला जातात, वजनं लाव, हे लाव, ते लाव. ह्या सगळ्या पर्याय म्हणजे हे जे काही ऑप्शन्स आहेत ते नक्की कसं वर्क होतात आणि कोणाला कुठले वर्क होतात? म्हणजे कारण सामान्य माणसाला हा डिसिजनच घेता येत नाही की ऑपरेशन करायचं नाही करायचं का घरी बसून राहायचं. हा सामान्य माणसाने घेणारा डिसिजन नाहीच आहे. आता विमान उडवायचं कोणाला विचारणार? तुम्ही रिक्षा चालकाला थोडी विचारणार. तर तेच होतं आपल्याकडं. रिक्षा चालकाला बाबा ते काय विमान उडवणं म्हणजे पडतात विमान आजकाल. ते पायलटला विचार, पायलट अरे काही नाही बसा, तुम्ही पायलटचं नावही विचारत नाही, जाऊन बसताय. तसंच तो ऑपरेशन कोण करतंय ते महत्त्वाचं आहे, त्याचा एक्सपिरियन्स काय. परत आपल्याकडं आता 2025 चालू आहे, तरी पण आपल्या डोक्यात तीच संकल्पना जी 99 साली होती, जी 90 साली होती की बाबा मणक्याचे ऑपरेशन फेल होत आहेत. आता रोबोटिक सर्जरीपर्यंत आपण पोचलेलो आहोत. आता त्यामध्ये इतकी प्रगती झालेली आहे, म्हणून मणक्याची सर्जरी ही खूप जास्त सेफ आहे. पण ज्यावेळेस आपण इंडिकेशन म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना केली तरच ते चांगली गोष्ट आहे. असं फक्त पाठ दुखती किंवा पाय दुखतो म्हणून कोणाचंही ऑपरेशन करणं म्हणजे दॅट इज रॉंग. ते चुकीचंच आहे, त्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण एखाद्याला वीकनेस आहे, म्हणजे पायाच्या हालचालीमध्येच त्याला त्रास होतो आहे, ह्याला रेड फ्लॅग सायन्स म्हणतात, ह्याला डेंजर सायन्स म्हणतात. की वीकनेस असेल किंवा लघवी संडासाला त्रास असेल किंवा मी संडासात जोर लावतोय आणि मला खूप जास्त कळ जाते, तर ह्या लोकांना आपण MRI करून बघण्यात येतं की बाबा ह्याच्या नर्व्सवर किती प्रेशर आहे आणि कोणत्या नर्व्सवर प्रेशर आहे. आपल्या शरीरामध्ये ॲडॅप्टिबिलिटी ही एक कॅपॅसिटी आहे. म्हणजे काय की आपण जे काही प्रेशर पडलं आहे आपल्या नसांवर, त्या नसा त्याला सवयीनुसार घेऊ शकतात. म्हणून आपण वाट बघायला लावतो त्या पेशंटला की ठीक आहे तू थोडा आराम कर, फिजिओथेरपी कर, पण हळूहळू कर, आपण वाट बघू, गोळ्या घे, कसं वाटतंय. जे सुरुवातीचे दुखणे हे इन्फ्लेमेशनमुळं असतं किंवा त्या सुजेमुळं असतं. आता मी हातावर तुमच्या मुक्का मारला, ते सुजेल.
ते दुखेल. तसंच त्या नसाला किंवा त्या नर्वला त्या डिस्कची सवय नसते आणि ती डिस्क ज्यावेळेस त्या नर्ववर येते त्यावेळेस ती नर्व सुजते. तर सुरुवातीला ती सूज कमी झाली की आपोआप दुखणं कमी झालं. की दुखणं कमी झालं की माणूस आपण हळूहळू फिजिओथेरपी करा, हालचाल करा, परत रेग्युलर तुझे सगळे ॲक्टिव्हिटी कर. म्हणजे स्लीप डिस्क असून पण हा माणूस रेग्युलर माणसासारखे सगळे कामं करू शकतो. आणि ह्या माणसाने मी एवढं पण पुढे जाऊन म्हणतो तुझा आवाज न उचल, जा जिममध्ये जा, सगळं कर आणि बळकट हो. म्हणजे हे उरलेली डिस्क बाहेर नाही यायला पाहिजे ह्याच्यासाठी तरी तू स्नायू बळकट कर. पण जर का सुरुवातीलाच डिस्क एवढी बाहेर आलेली आहे की त्या नसांवर पूर्ण गळा दाबल्यासारखं असं झालेलं आहे, गळा दाबल्या गेल्या त्या नसाला तुम्ही काही केल्या सुटत नसेल, आराम करताय, औषधं घेताय, IV घेताय, सुटत नसेल, तर मग ह्यांना ऑपरेशन एक चांगला पर्याय आहे. आणि ते ऑपरेशनमध्ये काय होतं साधारण, म्हणजे काय पद्धतीचे ऑपरेशन्स असतात हे? आता जसं मी म्हटलं की त्या नसांवर प्रेशर येतं. म्हणजे त्या नसांचं, आता नसा आपण समजा एखाद्याचा गळा दाबून धरला, तर साधं उदाहरण घेऊ. एखाद्याचा गळा आपण दाबला, थोड्या वेळ दाबला आणि सोडून दिला, तो थोडासा खोकतो, अरे अरे असं होतं. मग हे म्हणजे थोडंसं बॅक पेन होऊन गेलं, थोडंसं लेग पेन होऊन गेलं, तर ते उदाहरण तसं. एखाद्याचा खूपच वेळ गळा दाबून धरला आणि सोडला की त्याला तिथं ते राहतं, व्रण राहतात आणि त्याला 2-3 दिवस सारखं अशी भीती वाटणारे काहीतरी झालं. तर हे लोक म्हणजे कोण, ज्यांच्यामध्ये सारखं मुंग्या येत राहतात आणि एखाद्याला खूपच वेळ गळा दाबून धरला मरतोच. तर तसंच त्या नर्व्सवर किंवा त्यांच्यावर खूपच वेळ असं आवळून धरलं, त्या डिस्कने येऊन दाबून धरलं, तर पहिल्यांदा दुखणं, त्याच्यानंतर मुंग्या येणं किंवा थोडंसं बधीरपणा वाटणं आणि तिसरं म्हणजे वीकनेस किंवा ती नस आता मरून गेली. कोणत्या स्टेजला तुम्ही आहात त्यानुसार ट्रीटमेंट राहते. जर का तुम्ही पहिल्या स्टेजला ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर तुम्ही पुढच्या स्टेजला जाणारच नाही. त्यानुसार आम्ही काय करतो, त्या नर्व्सवर आलेलं प्रेशर सोडवतो. ऑपरेशन म्हणजे आम्ही काय करतोय, आम्ही तो जो आवळून धरलेला हात आहे त्याला काढतो, सोपी गोष्ट आहे. तेवढंच आम्ही करतो आणि ते करण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. ओपन सर्जरी म्हणजे काय, आम्ही पाठीमागनं थोडंसंच ओपन करतो, त्याला मिनी ओपन सर्जरी. आजकाल कोणी असं भताड ओपन करून काही करत नाही, आजकाल सगळेच मिनी ओपन करून करतात. हार्डली 1-1.5 इंचाचं इन्सिजन राहतं. त्या इन्सिजनमधून आम्ही बरोबर MRI मध्ये बघितलेलं असतं कोणची डिस्क कोणत्या नर्वला आणि कुठे प्रेशर देते, त्यानुसार आपण त्या बरोबर ठिकाणी जाऊन ती डिस्क काढून टाकतो आणि त्या नसा आमच्या समोर दिसतात. हा आता एकदम छान नस मोकळी झाली आहे, आम्हाला माहिती आहे हा पेशंट 100% बरा होणार. मग मी ते मिनी ओपन करू किंवा ते एंडोस्कोपिकली करू किंवा आणि अजून एक आता आजकाल रोबोटिक असिस्टेड सर्जरीज होतात की ते असिस्टेड सर्जरीज करू. शेवटी आम्हाला ती डिस्क जी ती प्रेशर देते ती फक्त काढायची. ओके. तेवढंच. आता समजा मणक्यांमध्ये चुकीच्या हालचाली होत असतात, त्याला लिस्थेसिस असं म्हणतात, तर मग तेही करेक्ट करावं लागतं. पण त्या पुढच्या स्टेजेस आहेत. म्हणजे तुम्ही स्लिप डिस्क ट्रीट नाही केलं व्यवस्थित, वर्षानुवर्ष राहिली तर मणके चुकीचे हालायला लागतात. मग त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी मग आम्ही स्क्रूज टाकतो. तर हे पुढच्या गोष्टी आहेत जे तुमचा डॉक्टर ठरवतो. आणि 2025 साली ऑपरेशनला घाबरणं म्हणजे हे भीतीच झाली. आता अंधाराला घाबरतोय, लाईट लाव ना. तसं आमच्याकडे ये, आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू काय असतं. घाबरण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणजे तुम्ही झोपून राहताय हे चुकीचं आहे. आता मी 4च पाऊल चालू शकतो, ह्याच्यात काय चांगलं आहे. पण मणक्याची सर्जरी नको बा, पण मी हे 4च पावलं चालीन आणि बसून राहीन. बऱ्याचदा ह्याच्याबद्दल ना एक भीती येते की नर्व्स डॅमेज होऊ शकतात तुमची. म्हणजे एस्पेशली L4 आणि L5च्या जवळच्या नर्व्स असतात ज्या तुमच्या लूज मोशन्स आणि ह्या सगळ्या मोशन कंट्रोल करणाऱ्या ह्या नर्व्स असतात, त्या डॅमेज होऊ शकतात अशी भीती म्हणजे सांगितलं होतं की त्याची एक शक्यता आहे 5%, 10% जी काय. मग त्याच्यामुळे भीती वाटायला लागते. नक्की हे होण्याचे चान्सेस किती असतात? आता अमेरिकेमध्ये 2-3 विमान पडले, उद्या तुम्ही विमानात प्रवास करायला घाबराल का? तसं झालंच ना. म्हणजे हे जे गोष्टी होतात की नर्व्स डॅमेज होणं, आता तुम्हाला हे बघायचं असतं की नर्व डॅमेज ऑपरेशनच्या पूर्वीच झालं होतं का? लोकांना काय वाटतं की नर्व डॅमेज एकदा का सर्जरी झाली की नर्व डॅमेज रिकवर होऊन जाईल, असं नसतं. म्हणून वीकनेस व्हायच्या आधीच सर्जरी करायला पाहिजे. ओके. आणि जसं मी म्हटलं 2025 सालचे इथे काय आम्ही डोळे झाकून ऑपरेशन करत नाही, आम्हाला नसा समोर दिसतात. खूप काळजी घेतली जाते. आमच्या डोळ्यांवर भिंगा पण असतात ज्याला मायक्रोस्कोप म्हणतो. त्यामध्ये केस पण आपले एवढे मोठे दिसतात, तर नसा पण मोठ्या दिसतात आम्हाला. ओके. म्हणून त्यांना इजा होण्याचे चान्सेस खूपच जास्त कमी असतात. आणि हे जे आपण ऐकतो की
त्यांच्या नसां ऑपरेशन झालं आणि ती चाललीच नाही, तर त्यांना पहिले विचार ऑपरेशनच्या अगोदर तरी चालत होती का? अपेक्षा वाढतात ना. मी ऑपरेशन केल्यावर लोकांच्या अपेक्षा जास्त वाढतात. म्हणून आम्हाला अगोदर सांगा, ही वीकनेस सेट झाला ह्याचा अर्थ त्या नसा मरून गेल्या, आता मी ऑपरेशन करतोय की उरलेल्या नसांना नको त्रास व्हायला, पण जी नस मरून गेली तिला ताकद येणार नाही. राईट. बरोबर. म्हणून ही जी भीती आहे लोकांमध्ये ही थोडी चुकीची आहे. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि हा क्लिष्ट वाटणारा विषय पण सोपा करून सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. मला वाटलं नव्हतं आपण हाडामासांबद्दल एवढा वेळ गप्पा मारू. खरं तर खूप प्रश्न आहेत आणि इतका कॉमन प्रॉब्लेम आहे खरं तर पाठीच्या दुखण्याचा, मानेच्या दुखण्याचा, की मला वाटतं खूप लोकांना यातनं बरंच काही घेता येईल. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमचा काही फीडबॅक असेल, तुमचे काही स्पेसिफिक त्रास असतील ज्याच्याबद्दल तुम्हाला सरांना विचारायचं, तर त्याच्यासाठीचे कॉमेंट्स करा. आम्ही ते सरांपर्यंत पोहोचवू आणि त्यांच्याकडनं ती उत्तरं घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. लोकसभा.